माझं एक छोटंसं ड्रीम होतं, की जेव्हा मी कॉलेजला होतो, बी-वाय-केला तेव्हा माझं असं ड्रीम होतं, की कॉलेज रोडला पण माझं कॅफे हवं, की ज्याचं नाव कॅफे हॅपी आवर्स असेल. जे काही-काही चुका झाल्या होत्या माझ्याकडनं बिझनेसमध्ये, त्या मी परत रिपीट नाही केल्या याच्यात. याच वर्षामध्ये 8 मार्चला मी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये होतो, की तिथेच पोलिसवाले आले होते घ्यायला. ते मला बोलले, की म्हणे एम-बी-ए बर्गरवाला. म्हटलं, "हां, मीच आहे." म्हणे, "चला तुम्ही काहीतरी नाव वेगळं देऊ, जेणेकरून मला ते रजिस्टर्ड पण करता येईल." मग मी नाव असं दिलं, की लाइक मास्टर ऑफ बन्स अँड ॲपेटाईट बर्गरवाला. म्हणजे फुल फॉर्ममध्ये एम-बी-ए बर्गरवाला. स्टार्टिंगला तरी मी एक ब्रँड क्रिएट करायवर कॉन्सन्ट्रेट करतोय, की ॲटलीस्ट लोकांनी त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे किंवा एक विश्वास ठेवायला हवा त्या गोष्टीवर. जेव्हा त्या गोष्टीवरचा जो विश्वास आहे, तो बिल्टअप होईल ना, मग तेव्हा बरोबर प्रत्येक गोष्टीमधून प्रॉफिट निघायला चालू होऊन जाईल. तर डोक्यात एकच गोष्ट घेऊन येतो, की आज फक्त मला ₹500 चा धंदा करायचा आहे. बाकी काहीच नाही. जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. कारण की ती एक अचीव्ह होणार आहे लवकर माझ्याकडनं, तर मला माहिती आहे. पण तेच जर मी माझ्या डोक्यात ठेवलं ना, की आज नाही मला ₹2,000-3,000 सेल करायचा आहे आणि जर तो नाही झाला, तर मी तिथे डिमोटिव्हेट होऊन जाईल, की रिपीट कस्टमर व्हायला पाहिजे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हायला पाहिजे. जेव्हा रिपीट कस्टमर आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली मला सेल्स पण बघायला भेटेल, व्हॉल्यूम ऑफ बिझनेस पण होईल आणि माझं टार्गेट पण हळू अचीव्ह होईल. तर मग प्रॉब्लेम असा झालेला होता सर, की एक वेळेस असंच माझा पार्टनर मला बोलला, की "एक तर कॅफेमधून तू मूव्ह ऑन करून घे किंवा मी." मला हर्ट झालं आणि तो कस्टमरसमोर बोलला होता. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. लोक म्हणतात की एम बी ए करून तुम्ही एका मोठ्या कंपनीत ए सी रूममध्ये, ए सी केबिनमध्ये, एम एन सीमध्ये काम केलं पाहिजे, बरोबर? नोकरी केली पाहिजे. पण याच आपल्या मित्राने नोकरी न करता व्यवसाय करायचं ठरवलं आणि मास्टर्स इन बन ॲपरेट म्हणजे एम बी ए बर्गरवाला हा एक व्यवसाय सुरू केला. म्हणजे की थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिकमध्ये या आपल्या मित्राचं बर्गर्सचं ते पण हेल्दी बर्गर्सचं एक शॉप आहे. 0 पेपासून सुरुवात केला बिझनेस. आता तो ₹1,00,000 पर महिना कमाई करतोय. सो आज आपल्यासोबत आपल्याला गप्पा मारण्यासाठी आहे नाशिकचा युवा उद्योजक, एम-बी-ए बर्गरवालाचा फाउंडर म्हणजेच मंदार कर्णिक. सो आपण मंदारसोबत त्याच्या सगळ्या प्रवासाबद्दल, एम-बी-ए बर्गरवाला हे कसं सुरू झालं याबद्दल, त्यांनी कोणकोणत्या अडचणी फेस केल्या याबद्दल किंवा त्यांनी नाशिकमध्ये मल्टीग्रेन बर्गर असो म्हणजेच की हेल्दी बर्गर असो किंवा कडधान्यापासून बनवलेले बर्गर्स असो, हे सगळे इंट्रोड्यूस केले आहेत. आणि या सगळ्यांचे त्याच्याकडे पेटंटसुद्धा आहेत. सो त्यांनी हे सगळं कसं केलं याबद्दल आपण याविषयी गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. हाय मंदार, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर नाशिकमध्ये तुमचं बरंच नाव आहे एम-बी-ए बर्गरवाला. ठीक आहे. तर त्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे, की एम-बी-ए बर्गरवाला हे नावच खूप वेगळं आहे किंवा एम-बी-ए रिलेटेड हे नाही तसं पाहिलं त्याचा फुल फॉर्म वेगळा आहे, बरोबर? सांगा ना तुमची स्टोरी. मी 2022च्या एंडिंगपासून एम-बी-ए बर्गरवाला हा बिझनेस चालू केला होता. तर माझं कॅफे पण होतं. तर कॅफेसोबत मी कुकसोबत राहून या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या, की लाईक बर्गर कसं बनवतात किंवा सँडविच कसं बनवतात, कोल्ड कॉफी वगैरे कसं बनवतात. तर मग जस्ट कॅफे तर काही चांगलं चाललं नाही, पार्टनरशिपमध्ये होतं म्हणून. पण मग नंतर मग मी थोडंसं कर्ज वगैरे नील करून थोडंसं जॉब वगैरे करून पैसे वगैरे साठवून परत एम-बी-ए बर्गरवाला असं ओपन केलं. तर बस थोडंसं बिझनेस ओपन करताना मला असं वाटत होतं, की लाईक आपण काहीतरी नवीन चालू करू, की जेणेकरून नाव ऐकून लोकं आपल्याकडे यायला हवं. कारण की मार्केटिंगसाठी तेवढे काही पैसे नव्हते माझ्याकडे. तर माझ्याकडे एकच पर्याय होता, की लाईक नावाने लोकं यायला पाहिजे. तसं काय करायचं आपण? तर मग मी 2022मध्ये 2022मध्ये एम-बी-एला मी ॲडमिशन घेतलं होतं, की एम-बी-एला ॲडमिशन घेतलं आणि मग नंतर म्हटलं बिझनेस पण चालू करायचा आहे. ते करायचं काय? आणि कॉलेज पण काही एवढं चांगलं नव्हतं. की जे करून मला एकदम चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी देईल. तर मग जॉब वगैरे तसे चालूच होते. मग मी विचार केला की आपण एम-बी-एला ॲडमिशन घेतलं ना, तर आपण एम-बी-ए बर्गरवालाच नाव देऊन टाकू. जेणेकरून एक आपली काहीतरी स्वतःची ओळख पण होईल आणि लोकं त्या नावामुळे आपल्याकडे येतील आणि क्वालिटी द्यायची ही तर माझ्या हातात आहे. तर मग ती क्वालिटी परत कस्टमर करण्यासाठी, रिपीट कस्टमर करण्यासाठी ते परत माझ्याकडे येतील. तर पहिलं तरी मी मार्केटिंगसाठी नावच वापरलं. तर मग एम-बी-ए बर्गरवाला असं नाव दिलं मग मी आणि शॉप चालू केलं. तर स्टार्टिंगला मी फक्त बर्गर वगैरे सेल करायचो. पण मग जेव्हा मी रजिस्टर्ड वगैरे सगळ्यासाठी गोष्टी जेव्हा दिल्या गव्हर्नमेंटमध्ये, तर तेव्हा मला कळालं की ऑलरेडी एक एम-बी-ए बर्गरवालं रजिस्टर्ड नाव आहे. आहे. जेणेकरून मला काही भेटणार नाही ते. तर मग मी विचार केला की एम-बी-एला अजून काहीतरी नवीन करता येईल आपल्याला. मग मी आणि बन्स वगैरे हे तर काही माझे मैद्याचेच होते. तेव्हा काही असं हेल्दीमध्ये जायचं असतं तर काही माझं म्हणजे व्हिजनच नव्हतं. काही क्लिअर नव्हतं. फक्त बिझनेस चालू करायचं एवढंच होतं.
पण नंतर मग कालांतराने जेव्हा मग मी सिरीन मेडोजमध्ये जेव्हा थोडा टाईम स्पेंड केला कस्टमरसोबत, तेव्हा मला जाणवलं की मी काय करू शकतो किंवा एक एम-बी-ए बर्गरवाल्याकडेच लोकांनी का बरं यायला हवं? तर असं मग तेव्हा मला तो क्वेश्चन माझाच स्वतःला पडला. तर मग तो पडल्यानंतर मग मी विचार केला की लाइक आपण ना एम-बी-ए बर्गरवाला हेल्थमध्ये कन्व्हर्ट करू, की जेणेकरून लोकं पण आपल्याकडे येतील आणि एक काहीतरी नाव वेगळं देऊ, जेणेकरून मला ते रजिस्टर्ड पण करता येईल. मग मी नाव असं दिलं की लाइक मास्टर ऑफ बन्स अँड ॲपेटाईट बर्गरवाला, म्हणजे फुल फॉर्ममध्ये एम-बी-ए बर्गरवाला. आणि गव्हर्नमेंटमधून मग ते अप्रूव्ह झालं, की लाइक ते अप्रूव्ह झाल्यानंतर मग मी ते नाव वापरायला लागलो. म्हणून मार्केटिंग एम-बी-ए बर्गरवाल्यानीच करत होतो. कारण की आजपर्यंत आपण मार्केटिंग कुठल्याही नावाने करू शकतो. त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण मग ॲज अ गव्हर्नमेंटमध्ये मी ते नाव मास्टर ऑफ बन्स अँड ॲपेटाईट बर्गरवाला केलं. मग त्याच्यानंतर माझ्याकडे मैद्याचे तर बन आहेत. पण मग त्याच्यानंतर मग हेल्दीमध्ये मल्टी मिलेट बन्स, देन मल्टीग्रेन बन्स आणि लवकरच आम्ही कॅरट आणि बीटरूटपासून बनलेले बन पण आणणार. तर हे पूर्ण हेल्दीमध्ये आम्हाला जायचं आहे. मग त्याच्यानंतर एम-बी-ए बर्गरवाल्याची सुरुवात झाल्यानंतर मग मी 2 ते अडीच वर्ष तिथे टाईम स्पेंड केला. पण त्याच्यानंतर थोडंसं जागेचा इश्यू झाल्यामुळे मग मी रिलोकेट केलं गंगापूर रोडला, आकाशवाणी टॉवरजवळ. बरं. तर आता मग ॲपेटाईट म्हणजे ते हेल्थची रिलेटेड बरोबर. त्याच्यामध्ये मास्टर इन बन्स अँड ॲपेटाईट. बरोबर, तर मग तुम्ही असं मला सांगितलं मध्ये की तुमचा पहिला जो बिझनेस तो बंद झाला पहिला कॅफे. बरोबर. ते का बरं? त्याच्यामागे काय कारण होतं? ॲक्चुअली प्रॉब्लेम तसा होता सर, की मी तेव्हा जॉब वगैरेमध्ये नव्हतो. जॉब वगैरे पूर्णपणे सोडून दिला होता आणि त्याच्यानंतर फक्त कॅफेच होतं. तर तरी घरच्यांनी पण थोडीशी मदत केली. सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल वगैरे माझ्याकडनं झाले तेवढे मी पण केले. मग माझ्या मित्राने आणि मी कॅफे चालू केलं. कॅफे हॅपी आवर्स नावाने. आणि ते एक माझं एक छोटंसं ड्रीम होतं, की जेव्हा मी कॉलेजला होतो बी-वाय-केला, तेव्हा माझं असं ड्रीम होतं, की कॉलेज रोडला पण माझं कॅफे हवं, की ज्याचं नाव कॅफे हॅपी आवर्स असेल, की कोणी पण फ्रेंड्स म्हणा, कपल म्हणा, जे पण कोणी येतील माझ्या कॅफेमध्ये येऊन एक टाईम स्पेंड करतील, एक हॅपी मोमेंट स्पेंड करतील. तर ह्याने मी ते केलं होतं तयार आणि खूप अटॅच झालो होतो कॅफेला घेऊन. कारण की माझं म्हणजे पूर्ण घरातून पहिलाच बिझनेस होता तो, की जो कॅफेमध्ये होता आणि आई-वडिलांचे पण थोडेसे फीलिंग्स होते त्याच्यात. कारण की त्यांनी पण फुल नाही तर फुलाची पाकळी मला मदत केली होती. तर मग प्रॉब्लेम असा झालेला होता सर, की एक वेळेस असंच माझा पार्टनर मला बोलला, की "एक तर कॅफेमधून तू मूव्ह ऑन करून घे किंवा मी." मला हर्ट झालं आणि तो कस्टमरसमोर बोलला होता किंवा आणि मी दिवसभर थांबायचं होतं. एक माझं कस्टमरसमोर एक रिपिटिशन होतं किंवा एक ॲटलीस्ट तो मला काहीतरी मानत असेल म्हणून तो डेली यायचा माझ्याकडे. तसं ते कस्टमरसोबत बोललं मला ते ऑकवर्ड फील झालं. म्हटलं, "अरे यार, आपण ज्याच्यासोबत तेवढं बिझनेस वगैरे चालू केला तर ते असं नको व्हायला." तर मग मी जस्ट त्याला विचारलं, म्हटलं, "तू मजाकमध्ये बोलला आहे किंवा सिरियसली बोलला आहे?" तो बोलला, "नाही सिरियसलीमध्ये. म्हणजे एक तर तू मूव्ह ऑन कर किंवा मी करतो." आणि तेव्हा पण बिझनेस चांगला होत होता. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉसमध्ये होत होता. म्हणजे आम्हाला काही वाचत नव्हते, पण रेंट वगैरे या सगळ्या गोष्टी जात होत्या. हां, तर निघत होते पैसे. तर मग बस त्याला एक विचारलं, तो बोलला, "तूच कर मूव्ह ऑन किंवा मग मला पैसे देऊन टाक" म्हणे. मग माझं काही एवढं चांगलं बॅकग्राऊंड नव्हतं, की बाबा मी त्याला काहीतरी पैसे देऊन मी परत काहीतरी हँडल करेल. तरी मग मी प्रत्येक रिलेटिव्हजला म्हणा, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, प्रत्येकाला फोन वगैरे करून पैसे मागितले होते मी, किंवा आहेत का आपण कॅफे वगैरे चालवू, मी पूर्ण सांभाळेल वगैरे असं सर्व केलं. सर्व त्यांना प्लॅनिंग पण सांगितलं. पण कोणी इंटरेस्ट घेतला नाही. हं. आणि घेतल्याने नंतर मग काय झालं ना, की मग मीच त्याच्याकडनं जी पण काही इन्व्हेस्टमेंट ती परत घेऊन जे काही ज्यांच्याकडनं पैसे मी घेतले, आई-वडिलांनी म्हणा किंवा माझ्या घरच्यांकडनं मी घेतले, मी साठवलेले पैसे, ते सगळे त्यांना देऊन मग मी परत नील करून टाकलं होतं. तर मग बस फायनान्शियलचा इश्यू होता. त्यामुळे मग परत मग मी बिझनेस स्टॉप करून दिला होता, हं. की थांबून घेऊ थोडंसं, कर्ज वगैरे थोडंसं नील करू. तोपर्यंत जॉब करू. जॉब झाल्यानंतर मग परत आपण बिझनेस स्टार्ट करू. तर मग जेव्हा तुम्ही पहिले कार्ड टाकले, तर मग त्याची फंडिंग कशी आली मग? त्याची फंडिंग सर जेव्हा माझा जॉब होता ना, तेव्हा ₹25,000 मला सॅलरी होती. रेंट वगैरे सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे ₹5,000-6,000 उरायचे. मग मी म्युच्युअल फंड जॉइन करून टाकलं. मग म्युच्युअल फंड जॉइन केल्यानंतर ₹50,000-60,000 त्याच्यात जमा झाले. मग थोडेसे आई-वडिलांनी दिले. मग असं करून मग मी एक कार्ट ओपन केलं. छोटंच केलं. स्टार्टिंगला फक्त बर्गरच होते आणि जी प्राइसिंग 39 पासून तर फक्त एक ₹60-70 पर्यंत होते. त्याची कॉस्टिंग वगैरे. ते झाल्यानंतर मग थोडेसे पैसे घरच्यांकडनं घेतले आणि थोडेसे मग म्युच्युअल फंडच्या थ्रू वगैरे जे थोडंसं प्रॉफिट वगैरे झालं. तर असे करून मग मी 1-1.5 लाख रुपये परत जमवले होते. तर एक मोठी उडी टाकून तर झाली होती माझी. ज्याच्यात अ, बरोबर. म्हणजे काही चांगला प्रतिसाद तर भेटला नाही. म्हणजे असं समजा की फेलच झालो मी. तर त्याच्यात तर काही झालं नाही. मग नंतर मी विचार केला की आता ना आपण थोडंसं छोटी उडी मारून बघू. बघू काय होतं. एक तर झालं तर परत एक्सपिरियन्स भेटेल. आणि परत आपल्याला नवीन चालू करावं लागेल काहीतरी. आणि मग मी जवळपासच म्हणजे जिथे मी राहतो, त्याच्या बाजूलाच लागून सिरीन विळोज एरिया आहे. तर मग तिथेच चालू केलं. कारण की नाशिकमध्ये तो एरिया चांगला मानला जातो. म्हणजे तिथे चांगले लोकं राहतात 7 स्टार, 5 स्टार बिलॉन्ग. तर म्हटलं तर नाशिकमध्ये या ठिकाणी जर मी सक्सेस झालो ना, तर मग मी नाशिकमध्ये कुठेही जाऊ शकतो. म्हणजे जिथे हेल्दी म्हणू शकतो ना आपण काहीतरी.
तर मग तिथे मी कुठेही जाऊ शकतो. तर मग मी त्याच एरियात टाकलं होतं. मग तिथून पण चांगल्या लोकांना आवडायला लागलं. मग त्यांनीच मला सांगितलं, की "तू हे चालू कर किंवा सँडविचेस वगैरे." मग मी हळू जसं लोकांना माझ्यावर विश्वास बसत गेला, तसं मग मी एक प्रॉडक्ट ॲड करत गेलो. ती म्हणली नाही का, की तुमचे पण जे असतात बर्गर हेल्दी असतात. बरं. तर मग ते जंक फूड ते फॅमिली फूड हे कसं ट्रान्झिशन झालं आणि का झालं? सर असं होतं, की जसं की लहान मुलांसाठी म्हणा, की एक मैद्याचे बन वगैरे त्यांना आवडतात. पण आज जर आपण बघायला गेलो ना, तर एक छोटा मुलगासुद्धा स्किन केअरकडे लक्ष देतो, हां, आजकाल की चालू देतात सगळे. हं, बरोबर आहे. की जसं की मला फेस वॉश करायचं आहे किंवा मॉइश्चरायझर म्हणा, या सगळ्या गोष्टी. तर आणि दुसरी गोष्ट सर आफ्टर कोविड ना, बरेच जणांनी नॉन खाणं पण सोडून दिलेलं आहे, की कोणी नॉन प्रेफर नाही करत, म्हणजे प्रायोरिटी नाही देत. आणि नंतर मग मी विचार केला, की आपण काय करू शकतो जंक फूडमध्ये, की जेणेकरून लोकांनी जंक फूड याला नको मानायला आणि हेल्थच्या हेल्दी. रिलेटेड कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. तर याच्या रिलेटेड मग मी थोडासा विचार केला, की म्हटलं काय करू शकतो. पहिली गोष्ट तर व्हेज बर्गर आणि व्हेज सँडविचसाठी कोणीच म्हणजे कॉम्पिटिशन नाहीये. तर बरोबर. मग नाहीच. पहिली गोष्ट तर मी ही केली, की प्युअर व्हेजसाठीच आपण करायचं, नॉन-व्हेज करायचंच नाही. आणि मग दुसरी गोष्ट जेव्हा मला लोकं गेले ना, की तू मल्टीग्रेनमध्ये काहीतरी आण. जेव्हा ते सांगत गेले, म्हणजे डिमांड येत गेलं, तेव्हा मग मी म्हटलं, की आता आपण सप्लाय द्यायला पाहिजे काहीतरी, तर करू. तर मग नंतर मग मी ना प्युअर कडधान्यांपासून बनलेला बन इंट्रोड्यूस केला, मल्टी मिलेट बन. बरं. तर मग तो झाल्यानंतर त्याच्यात म्हणजे गहू, त्याच्यानंतर ज्वारी, बाजरी, नागली हे यूज करून आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा कुठल्याही प्रकारचं पाम तेल वगैरे यूज होत नाही. तर हा मग मी बन इंट्रोड्यूस केला आणि कस्टमरला पण तो आवडायला लागला मग, की अजून काहीतरी तू करायला हवं. पण मग असं करत मग मी 1-1, 2-2 प्रॉडक्ट ॲड केले आणि मग लोकं पण विश्वास ठेवायला लागले, की नाही आपण म्हणजे विश्वास ठेवू शकतो याच्यावर हेल्थच्या रिलेटेड. पण आज जर बघायला गेलं ना सर, तर लोकं एक जंक फूड तर नाही बघत आणि मी पण त्यांना सांगतो, की तुम्ही याच्यावर जंक फूड पण नका बघू. पण मेन म्हणजे तुम्ही जर जेवणच्या स्वरूपात याला बघत असाल, तर तेही नका बघू. म्हणजे मग मी त्यांना तेव्हाच सांगतो, की जर तुम्ही 2-3 बर्गर किंवा 2-3 सँडविच जरी खाल्ले, तर तुम्हाला जास्त हेवी नाही होणार. म्हणजे स्ट्रीट फूड एन्जॉय करून तुम्ही घरचं जेवण पण करू शकता. दिवस. कारण की आज जर आपण कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो किंवा डेली गेलो, पण घरचं जेवण ते घरचं जेवणच राहतं. 100% तर मग त्यामुळे मग मी त्याला ते रूपांतर नाही दिलं, की कोणीतरी यायला पाहिजे आणि त्यांना त्या म्हणजे ते वेळेसाठी त्यांना एकदम पोट भरेलं वाटेल आणि नंतर मग त्यांना घरी गेल्यावर परत भूक लागेल. तर असं मग मी त्यांना पहिलेच सांगून देतो प्रत्येक कस्टमरला आणि म्हणून मग मी माझी प्राइसिंग पण तशीच ठेवलेली. एक 39 पासून तर ₹95 पर्यंत. वेगवेगळं. म्हणजे जो माझ्याकडे सायकलवर जरी आला, टू व्हीलरवाला जरी आला किंवा फोर व्हीलरवाला जरी आला, तिघांना पण परवडायला पाहिजे आणि तिघांना पण क्वालिटी सेम जाते, की कशामध्ये डिफरन्स नाही, की बाबा सायकलवाला आलेला आहे किंवा जर यांनी 39 वाला घेतला त्याला क्वालिटीमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाईज करून द्या, तर तसं काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक याच्यामध्ये व्हेजिटेबल्स म्हणा किंवा आपलं जे मल्टीग्रेन बन्स म्हणा, याच्यात पण ऑप्शन्स आहेत, की ज्याला आता कसं राहतं ना, लहान मुलांना व्हेजिटेबल्स वगैरे आवडत नाही. कच्चे असतात ना ते, जास्त बरोबर. काही नाही आवडत. बॉईल होत नाही त्याच्यात. मग तरी आवडत नाही. पण तरी मी कस्टमरला विचारून घेतो, तुम्हाला चालणार आहे का किंवा काय? जसं त्यांची रिक्वायरमेंट असेल तसंच मी त्यांना बनवून देतो पूर्ण. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी तिथे प्रिपरेशन करतो, तर माझं लाइक एक कार्ट आहे. तर त्या कार्टवर पूर्ण स्वच्छता म्हणजे ग्लोव्हज वगैरे घातलेले सर्व या गोष्टी त्या पण मॅटर करतात, की कस्टमरला दिसतंय ते सर्व मी काय बनवतोय किंवा काहीतरी चुकीचं तर नाहीये. आणि मी जे काही वापरतो ते सर्व डेस्कवरच ठेवतो, की मी कुठले मेयोनीज वापरतो किंवा कुठले सॉसेस वापरतो या सगळ्या गोष्टी. मग कस्टमरला अजून जास्त विश्वास पटतो माझ्याकडे यायला. आणि आज जर आपण Google मॅपला रिव्ह्यू वगैरे जरी बघितले ना, तर आजपर्यंत कुठल्याच कस्टमरनी निगेटिव्ह रिव्ह्यू नाही दिलेले, की तुम्ही कुठेतरी कमी पडलात, काय पडलात. त्याचं कंपॅरिझन तर मी माझ्या मागच्या बिझनेसवरनं केलं होतं पास्टमधले, की जे काही चुका झाल्या होत्या माझ्याकडनं बिझनेसमध्ये, त्या मी परत रिपीट नाही केल्या याच्यात. त्याच्यातून शिकून घेतलं आणि त्या चुका झाल्या होत्या त्याच्यावर पूर्ण मग मी इकडे वर्क केलं, की ज्या तिथून काही झालेलं आहे किंवा जिथून निगेटिव्ह कस्टमर जात होते किंवा काय करायला हवं. तेव्हा तर फक्त एकच कन्सेप्ट होती, फक्त बिझनेस टाकायचा. पण तो ग्रो कसा करायचा किंवा त्याचं नेमकं व्हिजन काय आहे किंवा काय करू शकतो याचा काहीच अंदाजा नव्हता मला. तर मग ती तर एक चुकीच झाली. हं. पण मग त्याच्यानंतर ज्या काही चुका झाल्या त्या मी इकडे नाही करत आहे. इकडून पूर्ण एकदम असं थोडंसं हळू आणि पूर्ण प्रॉपर गोष्टी करतोय, की जेणेकरून लोकांनी पण माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे किंवा एक जर दुसरीकडे जर मी इन फ्युचर कुठे दुसरीकडे शॉप जर ओपन केलं, तर तिथे ॲटलीस्ट त्यांनी माझ्या भरोश्यावर जायला हवं, की नाही, बरोबर. इथे आपण जायला हवं. इथे आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील. तर हीच एक छोटंसं मी विजन घेऊन चाललेलो आहे. मग ते म्हटले, की तुमचे कडधान्यापासून बनवलेले बर्गर्स आहेत. मग अजून कोणकोणते आहेत बर्गर्स किंवा ते जंक फूड ते हेल्दी कसं हो? म्हणजे काय इंग्रेडिएंट असतात, की जे हेल्दी होतात? तर आपण म्हणतो सगळ्यात पहिले मैदा कॅन्सल होऊ शकतो. बरोबर. अजून काय करता येतं? मैदा कॅन्सल होऊन जातो सर. त्याच्यानंतर मेयोनीज वगैरे कॅन्सल होऊन जातं. मेयोनीज पण येत नाही.
आणि त्याच्यानंतर पूर्ण व्हेजिटेबल. मेयोनीजच्या जागेवर मग काय? मग मेयोनीजच्या जागेवर चीज वगैरे असतं. पण मग प्रत्येकाला आवडतं तसं किंवा कोणाकोणाला आवडत नाही. मग कोणाकोणाला मग मी त्याच्यात व्हेजिटेबल्स वगैरे टाकून देतो. तरी पण त्यांना ते बन्स किंवा ब्रेड वगैरे सर्व गोष्टी आवडतात. त्याच्यानंतर माझ्याकडे पीनट बटर्स पण आहे ऑप्शनला, की ज्यांना पीनट बटर आहे. पण आज जर एक बघू शकतो ना आपण, की सगळ्यांना मेयोनीजच आवडतं आणि थोड्याफार गोष्टी मग चीजमध्ये कन्व्हर्ट होऊन जातात. पण मग नंतर जी आतमधलं जे टिक्कीचं स्टफिंग आहे, त्याला मेयोनीज लागतच नाही. लाइक कोणी-कोणी अव्हॉइड करून टाकतं, की ते बोलतात, की नको एक वेळेस चीज चालेल आम्हाला, पण मग मेयोनीज नका देऊ. कारण की मेयोनीज ना पचत नाही ते लवकर. ते आजकाल रील फार फिरू राहिले, की मेयोनीज तेवढं पचत नाही आणि बाकीच्या गोष्टी बटर वगैरे. एक वेळ चीज चालेल, बटर चालेल, पण मेयोनीजचं मेयोनीज नाही चालत. कारण की मेयोनीज ना सर लवकर पचत नाही आपल्या. ते त्याच्या तसंच राहतं आणि जेणेकरून आपल्याला त्रास होतो. आणि पण मग जेवढे पण काही 70% ज्या गोष्टी आहेत जसं की थाउजंड सॉस, पिझ्झा, पास्ता जे पण काही लागणारे बर्गरला जे सॉसेस ते आपण पूर्ण इन हाऊस बनवतो. ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाम तेल्स वगैरे हे यूज होत नाही. तर मग मी सांगू पण शकतो. पण प्रत्येकाचा एक माइंडसेट वेगळा राहतो, की बाबा नको मेयोनीज वगैरे ट्राय करायला किंवा या सगळ्या गोष्टी. पण मग जोपर्यंत मी सांगू शकतो तोपर्यंत मी सांगतो कस्टमरला किंवा मग त्यांना वाटतं चीज वगैरे ॲड करायचं किंवा काय, तर मग मी सर्व जे चांगल्याच कंपनीचं वापरतो, की जेणेकरून त्यांना पण त्रास नको. हेल्दी बर्गर आहे तुमचे सगळे. येस, येस. पूर्ण हेल्दी. तर मग आता तुम्ही 100 रुपयावरून सुरुवात केली तुम्ही मला सांगितलं. त्यानंतर आता 1,00,000 पर मंथ चालू आहे तुमच्या सेल्स. तुम्ही वर्ड ऑफ माउथवर विश्वास ठेवता. म्हणजे लोकांनी जो सांगितलं पाहिजे. तर मग हे कसं घडत गेलं, की स्टार्टिंगच्या लोकांना तुम्ही सर्व्हिस दिली, त्याच्यानंतर हे सांगत गेले, हे सगळं सांगत सांगत गेलं? म्हणजे कसं व्हायचं ना सर, की जेव्हा मी त्यांना विचारायचो, जसं रील्सच्या थ्रू आले किंवा कोणी सांगितलं. कारण की जेव्हा कस्टमर मी मी शॉपवर असतो, तर मला कळून जातं, की कोण आलेलं आहे किंवा कोण रिपीट आहे. जे रिपीट आले ते सांगून देतात, की "अरे, मला हा बर्गर बनव" किंवा मी ओळखून घेतो त्यांना, कोणाचं कसं काय बनवायचं आहे. हां, कारण की शॉपवर तर मीच असतो आणि प्रत्येक कस्टमरला मी ओळखतो, की एक रिलेशन बनलेलं राहतं. कारण की माझ्याकडे एक सिंगल कस्टमर जरी आला ना, मी त्याला एक एंटरटेनमेंट करून पाठवतो, की कुठून सुरुवात केली, काय केली? किंवा मी जेव्हा त्यांना सांगतो, स्टोरी की हां, Instagramवर फॉलो करा वगैरे. मग ते जेव्हा बघतात, का यार एम-बी-ए बर्गरवाला नाव का बरं? मग ते विचारतात, "तू खरंच एम-बी-ए केलंय?" मग मी त्यांना सांगतो, "सर असं-असं सर्व जे काही झालेलं आहे त्या सर्व गोष्टी." मग ते अजून अटॅच होऊन जातात. मग ते काय करतात ना सर, अजून माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात, की नाही तुम्ही त्याच्याकडे जा. पहिलं गोष्ट तर मी त्यांना सांगतो, की माझ्या ब्रँडबद्दल आणि जेव्हा ते माझं बर्गर टेस्ट करतात, मग ते अजून इम्प्रेस होऊन जातात, की नाही क्वालिटी चांगली आहे आणि पैसे पण कमी घेतलेले आहेत. मग ते अजून 2-3 जणांना सांगतात. पण जेव्हा नवीन कस्टमर माझ्याकडे येतो, तर मी त्यांना विचारतो, "सर तुम्ही रील्स बघून आलेले किंवा कशावरून आलेले, की जस्ट तुम्ही रँडम आलेले?" ते बोलतात, "नाही, आम्हाला यांनी सजेस्ट केलं, माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलं किंवा मी रील बघितली." या सगळ्या गोष्टींमधून मग ते माझ्याकडे रिपीट येतं. मग तेव्हा मला माहिती पडतं, की आपली माउथ टू माउथ पब्लिसिटीसुद्धा होते. आणि काही-काही कस्टमर असे जे रँडमली येत आहे, की ते Google मॅपला रिव्ह्यू बघून येतात, की बाबा ऑनलाईन. हां, जसं की माझ्याकडे ना दिंडोरी म्हणा किंवा मोहाडी, बापरे! नाशिक रोड पण खूप दूर झालं. लांब आहे का? हां, तर तिकडनं जे कस्टमर यायचे ठरले ना, तर तेच आम्हाला स्वतःहून सांगतात, की मी ना पहिले तुमचे रिव्ह्यू चेक केले, रिव्ह्यू बघितले आणि मग मी इकडे आले. मग मी त्यांना विचारतो, की तुम्ही कुठे काय नाव ऐकलंय वगैरे? ते बोलतात, की नाही आम्ही या इथे रील बघितली तुमची. मग आम्हाला यायचं होतं, इंटरेस्ट होता आम्हाला यायचा. मग पहिले मी रिव्ह्यू बघितले. मला एक पण निगेटिव्ह रिव्ह्यू नाही वाटला. म्हणून मग मी रिस्क घेतली एवढ्या दूर येण्याची. मग तिथे मला थोडंसं अजून अजून चांगलं वाटतं. थोडं आपण म्हणतो ना, स्वतःला अजून थोडंसं मोटिव्हेट होऊन जातं, की नाही आपल्याकडे एवढे दुरून लोकं येत आहे ना, तर म्हणजे आपण काहीतरी युनिक सर्व्ह करतोय कस्टमरला जे आवडतंय. मग असंच हळू-हळू करत मग मी इथपर्यंत येतोय अजून. तू आता प्राइसिंगचं म्हणलास, की तर मग तुम्ही प्राइसिंग कशी मॅच करता? कारण काय होतं, हेल्दी ऑप्शन देणं आणि ते पण 39 ते ₹25 मध्ये हे थोडंसं अवघड आहे. म्हणजे प्रॉफिट पण त्याच्यामध्ये जनरेट करायचा हे कसं जमतं? आता स्टार्टिंगला सर 39 पासून तर माझे जे मैद्याचे बन आहे ते चालू होतात आणि जे मल्टीग्रेन बर्गर्स आहे ते 49 पासून चालू होतात. तरी पण हां, तर थोडाफार डिफरन्स आहे दोघांमध्ये पण. आणि राहिलं प्रॉफिटमधून, तर स्टार्टिंगला म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी तर काही काढत नाहीये. कारण की माझा जॉब वगैरे पण चालू आहे. हां, हां, तर मग पहिली प्रायोरिटी तर चालू आहे, की लाइक रेंट वगैरे या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे जे आपण काही माझा बिझनेस आहे त्याच्यातून रेंट वगैरे जायला पाहिजे. तर अजून मी जास्त तरी काही प्रॉफिट काढत नाही त्या गोष्टीमध्ये आणि काढलं तरी तर मी म्हणजे ₹10-15 किंवा ₹5 प्रत्येक ह्याच्यातून एवढे छोटे-छोटे काढतो. पण जर एक म्हणायला गेलं ना, तर सगळ्यात पहिले मी व्हॉल्यूम ऑफ बिझनेसपेक्षा ना, व्हॉल्यूम ऑफ कस्टमरवर कॉन्सन्ट्रेट करतोय. कारण की तेच आज 10 आहे, तर 10चे 20 होतील, 20चे 30 होतील. मग तो बरोबर एक प्रॉफिट निघत जाईल माझा. पण स्टार्टिंगला तरी मी एक ब्रँड क्रिएट करायवर कॉन्सन्ट्रेट करतोय, की ॲटलीस्ट लोकांनी त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हं. किंवा एक विश्वास ठेवायला हवा त्या गोष्टीवर. जेव्हा त्या गोष्टीवरचा जो विश्वास आहे,
तो बिल्टअप होईल ना, मग तेव्हा बरोबर प्रत्येक गोष्टीमधून प्रॉफिट निघायला चालू होऊन जाईल. पण मग मी स्टार्टिंगलाच जर प्रॉफिटकडे लक्ष दिलं, की नको सेल व्हायला पाहिजे, सेल व्हायला पाहिजे, बरोबर. तर मग ती गोष्ट माझ्यापासून अजून दूर जाईल. ती जवळ नेणार आणि जेव्हा मी शॉप पण ओपन करतो ना, तर डोक्यात एकच गोष्ट घेऊन येतो, की आज फक्त मला ₹500 चा धंदा करायचा आहे. बाकी काहीच नाही. जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. कारण की ती एक अचीव्ह होणार आहे लवकर माझ्याकडनं, तर मला माहिती आहे. पण तेच जर मी माझ्या डोक्यात ठेवलं ना, की आज नाही मला ₹2,000-3,000 चा सेल करायचा आहे आणि जर तो नाही झाला, तर मी तिथे डिमोटिव्हेट होऊन जाईल, की "अरे यार, नाही झाला. कशाला उगाच उद्या चालू ठेवायचं दुकान. जाऊ दे बंद करू, बघू मग नंतर कधीतरी." एक आपण होऊन जातो असं डिमोटिव्हेट. तर मग स्टार्टिंगला चांगलं राहील, की आपण एकदम छोटंसं टार्गेट ठेवा 500 पर्यंत. 500 पर्यंत पोहोचायला मलाही माहिती आहे, की मला जास्त वेळ नाही लागणार. लगेच होऊन जाईल. मग दुसऱ्या दिवशी अजून एक ₹50 वाढवून टाकू, की आज मला ₹550 चा सेल करायचा आहे. जेणेकरून मग माझा सेल पण अचीव्ह होतोय, प्रॉफिट पण येतं आणि कस्टमर पण येत आहे. हं. आणि मेन म्हणजे तर एवढंच कॉन्सन्ट्रेट आहे माझं, की रिपीट कस्टमर व्हायला पाहिजे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हायला पाहिजे. जेव्हा रिपीट कस्टमर आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली मला सेल्स पण बघायला भेटेल, व्हॉल्यूम ऑफ बिझनेस पण होईल आणि माझं टार्गेट पण हळू अचीव्ह होईल. पण मी स्टार्टिंगलाच बोललो ना, की मला खूप सारा सेल करायचा आहे, तर त्या गोष्टी पॉसिबल नाही होणार. आणि तुमचे हेल्दी एवढे ऑप्शन पण मग तोच प्रश्न ना, की हेल्दीमध्ये प्राइसिंगमध्ये एवढ्या म्हणजे कमीमध्ये कसं काय बसतंय सगळं? बसतंय म्हणजे सर आता एक सांगू का, मी डायरेक्टली जेव्हा आता तुम्ही साधा बेड घ्यायचा पाकीट तर हं, 30ला पडतं, मल्टीग्रेनचं 45ला पडतं, 40-45ला. हा फरक आहे तर मग कसं काय माहिती? आता मॅनेज तर प्रत्येक गोष्टी मी थोडंसं वर्किंग वगैरे करून असं करतोय. पण ॲक्चुअली माझे जे वेंडर्स वगैरे आहेत, ज्यांच्याकडनं मी सगळ्या गोष्टी बनवून घेतो, बन्स वगैरे या सगळ्या गोष्टी, तर कुठेतरी त्यांचा पण सपोर्ट राहतो. प्रायझिंगसाठी म्हणा, निगोशिएशन वगैरे सगळ्या गोष्टीसाठी. पण हळू-हळू जेव्हा काही गोष्टी होत आहेत, म्हणजे जेव्हा मी प्रायझिंग करतोय, तर जास्त तरी नाही, पण मग थोडंफार प्रॉफिट काढतोय. पण मग खूप लेव्हलला नाही काढत आहे, जिथे जर आपण पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये बघितलं, जिथे मल्टीग्रेन बर्गर्स जरी बोललो आपण तर 3 डिजिटमध्ये सर्व्ह होतात. हां. मी फक्त 2 डिजिटमध्ये देतोय. तर मग तिथे कस्टमरला वाटतं, की हा काहीतरी ना क्वालिटीमध्येच हे करत हां, तो असेल, शंका येते मिसमॅच करतोय. माणसाला. हां, बरोबर. शंका येते. पण ॲक्चुअली ते प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊन जातात, जेव्हा कस्टमरला त्या डोळ्यांनी बघतो आपण. म्हणजे ऐकत पण नाही. ऐकणं वेगळं आहे बघा ना वेगळं. आणि बघणं वेगळं आहे. तर जेव्हा ते बघतात, तर ते त्यांच्या शंका दूर होऊन जातात. मग ते विश्वास ठेवतात. पण मग स्टार्टिंगला तरी हळू मी सर्व प्रॉफिट वगैरे काढतोय. पण मग जास्त पण नाही काढत आहे. तर कॉन्सन्ट्रेट त्याच्यावरच आहे, की आपलं रेंट वगैरे ज्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे शॉपच्या रिलेटेड, ते सगळ्या क्रॉस व्हायला पाहिजे. बरं तर मगाशी आपला काही विषय आला नाही का, की तुमचे बर्गर हेल्दी असतात म्हणजे बन हेल्दी असतात. तर मग त्याची प्रोसेस काय असते? जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम नाही का मल्टीग्रेन बर्गर बनवला होता किंवा बन बनवला होता किंवा तुम्ही म्हटले कडधान्याचा बनवला होता. त्याची प्रोसेस काय असते ते सांगा बरं थोडं? तर सर बेसिकली त्याची प्रोसेस अशी असते, की जसे की पूर्ण जे पावडर असतं, त्याचं प्रीमिक्स पण मार्केटमध्ये भेटतात. पण मग ते प्रीमिक्स किती त्याची लाईफ आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर चांगलं रॉ मटेरियल आहे, की जे आपण गहू झालं, ज्वारी, बाजरी, नागली हे सगळं आपण स्वतःच दळून एक वेळेस असं केलं होतं एका लॅबमध्ये जाऊन, जे की छत्रपती संभाजीनगरला आहे. तर जिथे जाऊन आपण एक बन रेडी केला होता आणि त्याचं पेटंट करून घेतलं होतं लॅबमध्ये जाऊन, की पेटंट पण केलेलं आहे. हां, पेटंट पण केलेले आहे, की जेणेकरून हा खरंच आरोग्यदायी आहे का? कस्टमरला म्हणा किंवा माझ्या स्वतःला म्हणा, मी पण जर खाणार तर माझ्या शरीरासाठी हा आरोग्यदायी आहे का? त्याच्यात कुठल्या प्रकारचं जर पाम तेल नाहीये, बेकिंग सोडा नाही किंवा सोडा नाहीये, तर हा जास्त वेळ राहू शकतो का बा? की ॲटलीस्ट एक कालांतरासाठी तो भूक राहील. नॉट आपलं ते जेवण, पण तो राहील कालांतरासाठी. कारण की एक खाल्ल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना, तर त्यामुळे. तर मग आपण हे सगळं जाऊन तिथे लॅबमध्ये पूर्ण प्रोसेस करून त्याची लाईफ काय आहे, काय नाही हे सगळं बघून मग आपण तो बघून घेतला. पण असंच एक डेली कस्टमर जे माझ्याकडे यायचे, त्यांना मी तो बन एक ट्राय करण्यासाठी दिला होता. मी त्यांना मस्त बर्गर वगैरे बनवून दिला आणि त्याच्यात मेयोनीज वगैरे काही टाकलं नव्हतं. फक्त चीजची एक स्लाईस होती, की जेणेकरून त्यांना काहीतरी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. एक त्यांना बनवून दिला. मग त्यांनी तो बर्गर ना घरी नेऊन त्यांच्या वाईफसोबत त्यांनी शेअर केला. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं, की माझा एक्सपिरियन्स वेगळा राहील. पण जी आमच्या घरातली जी अन्नपूर्णा देवी आहे, तर तिचं एक वेगळं म्हणणं राहील म्हणे. तर जेणेकरून तुला तो एक सपोर्ट होईल. म्हटलं चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मला सांगा. मग नंतर त्यांचाच मला फोन आला, की नाही खूप चांगला बन आहे. म्हणजे आम्हाला तो खायला पण प्रॉब्लेम नाही झाला. कारण की बऱ्याचशा जणांचे दातांकडनं वगैरे खाल्ल्या नाही जात. तर आम्हाला खाल्ल्या पण आलं म्हणे आणि त्याचं पचन पण लवकरही झालं. असं काही प्रॉब्लेम नाही आणि जड नाही झाला जास्त. तर मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी तर भेटल्या. पण नंतर मग प्रॉब्लेम असा होता, की मला बनवून कोण देईल? सगळ्या गोष्टी तर झालेल्या आता, की बनवून देणारं पण पाहिजे ना कोणतरी. तुम्ही आता त्या लॅबमधून आणले कॉन्फिगरेशन हां. थोडक्यात त्या बनचे. येस, येस. आता बनवून कोण देणार? बनवून कोण देणार आहे? तर मग मी नाशिकमधले ना सर बऱ्याचशा सगळ्या बेकरी फिरलो.
प्रत्येक एरियामध्ये जाऊन त्यांना सांगितलं, की बा माझा असा छोटा स्टार्टअप आहे, मला बनवून द्या वगैरे या सगळ्या गोष्टी. कारण की मी इक्विपमेंट वगैरे घेऊ शकत नव्हतो आणि घेऊ जरी शकलो तर माझ्याकडे तेवढी मॅन पॉवर नाही आहे. बघेल कोण? आणि मी जॉब पण करते सगळ्या गोष्टी. तर मग मी म्हटलं, की ॲटलीस्ट बघू, जो आपल्याला करून देईल असं कोणतरी. आणि म्हणजे कसं आपल्याला त्यांचा सपोर्ट होऊन जाईल. भलेही माझे ₹2 जातील, पण ॲटलीस्ट मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो त्या गोष्टीसाठी. मग असं कोणी नव्हतं. सगळेजण बोलत होते, की तुम्ही बल्क क्वांटिटी द्या. म्हणजे 50-60 असे डेली, आणि ते नवीन-नवीन देणं पॉसिबल नव्हतं माझ्याकडे. कारण की तेवढी डिमांडच नव्हती. तर मी काय देणार आहे? तर मग नंतर मला एक सर भेटलेत. योगेश मितकर म्हणून नाव आहे त्यांचं. मग ते मला बोलले, की "तुला जसं पाहिजे तसं मी तुला सगळं बनवून देईल. काही प्रॉब्लेम नाही. माझा पूर्ण सपोर्ट आहे. तू किती क्वांटिटी दे. 1 दे, 5 दे, 10 दे. तुझ्यावर डिपेंड आहे. मी तुला जसं पाहिजे तसं बनवून देईल." त्यांनी पण म्हणजे बरेचसे ते मग समजून घेतलं. मग उलट नवीन-नवीन आयडिया तेच पण सांगतात मला, की "तू काय करायला हवं किंवा काय करायला नको. तू हे ट्राय कर, ते ट्राय कर." मग ते पण मला बरेचसे मार्गदर्शन करतात, की कारण की ते गेल्या 25-30 वर्षांपासून फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांची बेकरी पण आहे, कॅफे पण आहे. तर मग ते मला सर्व सांगत राहतात. तर मग त्यांनी पण मला या गोष्टींसाठी खूप सपोर्ट केला. मग नंतर मग मी आता करणार आहे मल्टी मिलेट बन. त्याची पण रेसिपी तयार आहे. त्याच्या पण गोष्टी प्रोसेसमध्ये चालू आहे, की लाईफ किती दिवस आहे या सगळ्या गोष्टी बघणं. आणि कॅरट आणि बीटरूटचं पण प्रीमिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी तयार. मग त्यांनी पण आपल्याला एक तयार करता येईल, की बा याची पण लाईफ किती दिवस आहे. मग ते पण डायजेस्ट होतंय, पचतंय का किंवा नाही पचत या सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे बरंचसं काहून जातं सर, माझे जे आहेत, त्यांना या गोष्टी चालून जातात. कारण की आपण डेली बाहेरच असतो आणि त्या गोष्टी पचून पण जातात लवकर, कळत नाही. पण ज्यांचं एज खूप जास्त आहे किंवा जे घरातच असतात, जसं ते आजी-आजोबांचं वय समजून घ्या किंवा आपले आई-वडिलांच्या एजपर्यंत, ते जॉबवरून आल्यानंतर घरीच असतात. तर त्यांना पण त्या गोष्टी पचून गेल्या पाहिजे. तर त्यांच्यासाठी पण ते चांगलं पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे. मग सर्व त्याच गोष्टींवर माझं अजून पण स्टडी चालू आहे. पण लवकरच लवकर आम्ही या गोष्टींसाठी पण फुलफिल करू याचा स्टडी करून. असं सर्व आहे. म्हणजे तुम्ही त्या लॅबमधून कॉन्फिगरेशन घेऊन आले, की असं-असं मल्टीगेम बनवायचं तर मग याच्याची कॉन्फिगरेशन असते. मग तुम्ही बेकरीवाल्यांकडे जाऊन करून घेतले बन्स वगैरे बरोबर? बरोबर. पहिला बनवण्याला काही अडचण आली होती? काही नाही, पहिलं पण तर लाइक मैद्याचंच होतं ना. तर नाही, नाही तो मल्टीगेम पण म्हणा की आपण हेल्दी पण म्हणू शकतो. म्हणजे अडचण तशी होती सर, की मला त्याचे रिव्ह्यू हवे होते, की बा खरंच हेल्दी आहे का? हेल्दी आहे का? म्हणजे कसं आहे ना सर, मी जर कॉन्फिडन्सपणे सांगतोय, की माझा प्रॉडक्ट तसा आहे तसं. पण तो जर नसेल, त्याचे रिव्ह्यू जर खराब यायला लागले, तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल ना. मी हवं तसं सांगू नाही शकणार कस्टमरला कॉन्फिडन्सपणे. तसं मी कस्टमरला अजून पण म्हणजे जेव्हा मी कार्टवर असतो, तेव्हा मी सांगतो त्यांना, की कॉन्फिडन्सपणे, की तुम्ही ब्लाइंड ट्रस्ट ठेवू शकता व्हेजसाठी आणि मल्टीग्रेन बर्गरसाठी. जेव्हा तुम्हाला काहीतरी वाटेल ना, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज आहे किंवा मल्टीग्रेनमध्ये कलर दिलेला आहे, तेव्हा मी डायरेक्ट दुकान बंद करून टाकेल. मी तुमच्यासोबत परत मार्केटमध्ये नाही दिसणार. पण कसं होऊन जातं ना सर, कधीतरी तो त्या कॉन्फिडन्सनी बोलण्याची पण गरज असते कधीतरी. कारण की कस्टमरला ते अटॅच झालं पाहिजे. कारण की मी तर करतोय. म्हणजे मी मार्केटिंग करतो, मी बोलतो पण हे सर्व करतोय. पण ते भावलं पण पाहिजे ना कधीतरी. म्हणजे कस्टमरनी पण विश्वास ठेवला पाहिजे. आणि कधीतरी असं होऊन जातं, की म्हणजे मी माझ्या स्वतःला कस्टमरच्या जागेवर बघतो, की बाबा का बरं ते माझ्यावर विश्वास ठेवतील? म्हणजे मी पण बर्गर विकतोय, बाकीचे बर्गर विकताय, पण पण ते विश्वास माझ्यावर का बरं ठेवतील? याचं पण उत्तर माझ्याकडे पाहिजे ना. तर कधीतरी मी ॲज अ कस्टमर पण विचार करतो. तर जर मी कस्टमर असतो, तर मी समोरच्याला किती क्वेश्चन केले असते, की बाबा खरंच मल्टीग्रेन आहे का? कारण की बरेचसे लोकं आहेत ना सर, ते स्वतःकडे बघतात. म्हणजे हेल्थसाठी जसं आपण बोलतो ना, छोट्यातला छोटा मुलगा सुद्धा स्किन केअर करतो किंवा काय. ठीक आहे, त्याला तर ते कळत पण नाही, की बाबा स्किन केअर नेमकं राहतं काय? तरी पण तो करतोय. का बरं? कोणाचं तरी तो बघूनच करतो. बरोबर आहे. तर तसेच जर लोकं आपण जर बोललो, की जे स्वतःच्या हेल्थसाठी खूप सीरियस असतात, तर मग ॲटलीस्ट ते तर मला क्वेश्चन करणारच आहे. बरोबर. तर मग त्याच्यामुळेच मग मीच ते क्वेश्चन पहिले मला स्वतःला करतो, की बाबा मला काय-काय म्हणजे कॉम्प्लिकेशन येऊ शकतं या गोष्टीसाठी. मग हे आल्यानंतरच मग मी हळू-हळू त्याच्यावर पूर्ण स्टडी करतो. पण मग आतापर्यंत एक तरी कस्टमरनी कोणी निगेटिव्ह नाही सांगितलं. म्हणजे प्रत्येक जण बोलतो, की नाही तुमचे बर्गर ना चांगले आहे किंवा जर कोणाला चांगलं नाही वाटलं, ते लगेच तिथे सांगतात, की तुम्ही हे सजेशन घ्या. ते असं नाही, मी पण कुठेतरी चुकू शकतो. बरोबर आहे, तर माणूस आहे. हां. तर असं नाहीये, की बाबा मी पण डायरेक्ट स्टार्टिंगपासूनच खूप मी पण हळू ते चुका सुधरत येतोय. पण मग कस्टमर जेव्हा ते सांगतं ना, तेव्हा मला वाटतं, की नाही हे आपलं मानताय आपल्याला म्हणून ते आपल्याला आपली चूक सांगताय. नाहीतर जर कोणी असतं ना, ते फक्त हां, ठीक आहे खाल्लं, पैसे दिले, मग पाठीमागे जे काही बोलायचं ते. पण तेच कस्टमर मी खूप वेळ बघितले, जे जर माझी चूक सांगताय ना मला, की बाबा तू हे करायला हवं, ते करायला हवं. तर ते परत येता पण नाही माझ्याकडे, त्या विश्वासाने. हे नाही, यांनी ती गोष्ट सुधारवली असेल, याच्याकडे जाऊन बघू. मग ते रिपीट कस्टमर होत आहे. आणि जर तुम्ही जर बघितलं ना सर, आज रिव्ह्यू पण त्यांनीच दिले आहे, की कमीत कमी 300 सव्वा 300 रिव्ह्यू असतील Google मॅपला. 4.9चा रेशिओ आहे.
त्याच लोकांनी रिव्ह्यू दिले आणि त्याच लोकांनी Instagramला सुद्धा फॉलो केलेलं आहे. म्हणजे नाहीतर आज बरेचसे असतात ना, की बाबा रिव्ह्यू पण फेक करतात किंवा जर फॉलोअर्स म्हणतील ते पण. तर तसं काहीच नाहीये. ते सगळे जे आहेत ते ओरिजिनलच आहे आणि मी स्वतः ग्राउंड फ्लोअरला असतो ना वर्क करायला, तर मग त्या पण गोष्टी ईझी होऊन जातात कस्टमरला समजून घेण्यासाठी. बरोबर. म्हणजे असं नाही की मी डायरेक्ट जर जातोय, तर किती पैसे झाले किंवा हे काही मोजतोय. मीच शॉप लावतो पण आहे, मीच पुसतो पण आहे आणि वेळ पडल्यावर भांडे पण मीच घासतो. कारण की तिथे कोणी जॉबला तर नाही आहे. तर ते करणं पण भाग मलाच आहे. तर मग उलट चांगलं राहील की मला वेगवेगळ्या कस्टमरसोबत मिसळता येईल, बोलता येईल. अजून काय करू शकतो मी याच्या रिलेटेड मला अजून जाणून घेता येईल. तर त्या गोष्टी पण तिथे सोप्या होऊन जातात. वाह! मग तुम्ही मगाशी पेटेंटचं म्हणले. तर पेटेंट तुम्ही त्या कॉन्फिगरेशनचं घेऊन ठेवले कसं? नाही, नाही. कॉन्फिगरेशन पूर्ण जे आपण जे बनमध्ये यूज करतोय ना, त्याचंच आपण पेटंट घेऊन घेतलेलं आहे. हो. त्यात म्हणजे सगळे आत्ता जे बन्स आहेत, त्यांची पेटंट तुमच्याकडे आहेत. त्याचे पेटंट आपल्याकडे जे आणि पुन्हा फ्रँचायझी ठरली तर मग हां, ते त्याचा देऊ फायदा शकतो चांगला आपण. होऊ येस. शकतो. म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना, की सर म्हणजे जर माझी जर कोणी फ्रँचायझीज घेतंय ना, तर त्याच्याकडे हा क्वेशन मार्क नको, की मला मार्केटिंग करावं लागेल. लोकांनी त्या नावावर विश्वास ठेवून तिथे जायला हवं. म्हणजे जर ते माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करताय ना, तर त्याचा मोबदला तर त्यांना काहीतरी भेटायला हवा ना. म्हणजे आता पेटंट केलेले बन्स आहेत. हं, याचा अर्थ विचार करा की किती म्हणजे ट्रस्टेड आहेत. बरोबर. पण तुमचं एक वाक्य आहे. तुम्ही मला सगळे आपलं बोलणं आहे याच्या आधी, की मनी हा परिणाम आहे, पण पर्पज ही ताकद आहे. तर मी हे वाक्य कसं सुचवता किंवा समजा एखाद्या दिवशी लॉस झाला, तर मग कसं मॅनेज करता किंवा आता जर एक सांगायचं गेलं ना, मी एक स्टोरी होती माझी, की जेव्हा मी तुम्हाला बोललो ना, की मी पहिले सिरीनविडोजला होतो आणि मग मी गंगापूर रोडला रिलोकेट केलं. तर तेव्हा ना सर अक्षरशः माझा 100-150 स्टार्टिंगचा जो पहिला दिवस होता, तेव्हा असा सेल व्हायचा 100, 150, 200 असा सेल होत होता. आणि नंतर मग हळू-हळू सेल वाढत लागला. पण मग जेव्हा गर्दी वगैरे व्हायला लागली ना, तर मग थोडंसं ऑब्जेक्शन आलं आणि जेव्हा काही गर्दी होत नव्हती, अरे म्हणजे आजूबाजूचेच लोकं जे पण काही, "अरे तू कर, इथे चालेल" वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम असं मोटिव्हेट करायचे. मला वाटायचं, की अरे मी खूप चांगला एरिया चूज केलेला आहे. मी पण एकदम असं वरती चाललो जायचं. पण मग ते झाल्यानंतर ना असं झालं, की जेव्हा गर्दी व्हायला लागली ॲक्चुअल लोकांची म्हणा किंवा रील्स वगैरे बघून या सगळ्या गोष्टींमुळे, तर त्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, की याच्यामुळे आम्हाला गाडी वगैरे पार्किंगला जागा जमत नाही. तुम्ही ती हटवून टाका. तर मग मी ती हटवली वगैरे. म्हणजे याच वर्षामध्ये 8 मार्चला मी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये होतो, की तिथेच पोलिसवाले आले होते घ्यायला. मग आले वगैरे ते मला बोलले, की म्हणे "एम-बी-ए बर्गरवाला." म्हटलं, "हां, मीच आहे." म्हणे, "चला तुम्हाला तो गाडी काढायची आहे, तर तुमच्या फक्त चला आणि बोलून घ्या तुम्हाला जे काही असेल ते." मग ती गाडी वगैरे काढली. 8 मार्चला मी पूर्ण दिवसभर पोलीस स्टेशनमध्येच होतो. पण मग नंतर परत चांगली जागा वगैरे सर्च केली, सगळं केलं. परत मग मी तिकडे रिलोकेट केलं. तिकडे परत शून्यापासून सुरुवात झाली होती माझी. शून्यापासून सुरुवात झाल्यानंतर परत 100, 150, 250 असं सेल व्हायला लागला. पण मग तिथे एक मला कळालं, की लाइक मी कुठपर्यंत कारण की लोकांनी विश्वास ठेवला आहे किंवा माझी तेवढी झाली का मार्केटिंग वगैरे ते बघायचं होतं मला. तर मग स्टार्टिंगला मी काही मार्केटिंग वगैरे केली नाही. तर मग मी पहिलेच असं ठरवून घेतलं, की पैसे तर येणारच आपल्याकडे. पण मग स्वतःलाच तेवढं स्वतःचाच तेवढा ब्रँड बनवायचा ना, की जर उद्या चालून परत जर अशी सिच्युएशन आली मला कुठेतरी रिलोकेट व्हायची, तर तिथे पण लोकांनी यायला पाहिजे. पण मग आत्ताची जागा तरी पूर्ण मार्केटमध्ये वगैरे आहे आणि तसं पण काही इश्यू नाहीये. म्हणून मग मी तोच विचार ठेवलेला आहे, की पहिले आपण गोष्ट याच्यावर ठेवू, की पहिले ब्रँड बनला पाहिजे. मग नंतर पैशांवर जाऊ. असं. बरोबर आहे. तुम्ही याच्यावर तुम्हाला सोशल मीडियामुळे करू शकता. एक मेंटर असतो किंवा एक कोणतरी असतं आपल्या आयुष्यात, की जे आपल्याला सांगतं, की हे चुकतंय, बरोबर आहे. कोण होतं? आता बघायचं गेलं ना सर, की माझ्या घरात कोणीच नाहीये असं. बिझनेसमध्ये नाही. बिझनेसमध्ये कोणीच नाही. मीच एकटा आहे जो पहिल्यांदा बिझनेसमध्ये आलेलो आहे. आणि कधीतरी ना सर, कोणीतरी पाठीमागे नसतं आपल्याला सांगणारं, की काय होतंय, काय बरोबर नाही. पण कधीतरी ना आपल्याला ती सिच्युएशनच सांगून देते, हे खरं आहे. की आपण जर कुठल्यातरी गोष्टीमध्ये अडकलेलो आहे ना, तर ती सिच्युएशनच आपल्याला सांगते, की काय करायला हवं सांगायचं. किंवा काय करायला नको. आपल्याला फक्त त्यावेळेला असं वाटतं, की फक्त आपल्याला चालायचंय. वाट दिसत नाही कुठून कसं चालायचंय किंवा कसं जायचंय. पण एक वेळ अशी येऊन जाते ना, की आपणच स्वतःला सांगतो, की आपल्याला काय करायचंय किंवा काय योग्य किंवा काय अयोग्य आहे. कारण की डिसिजन तर आपण घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे फुलफिल पण आपल्यालाच करायचा आहे. तर आपल्याला मनातूनच अशी शंका येत राहते, की बाबा नको हे केलं तर असं होईल आणि तेव्हा आपण प्रॅक्टिकल विचार करत राहतो. तर पॉझिटिव्ह ही गोष्ट तर चांगलीच आहे, पण तेव्हा माणूस पूर्ण निगेटिव्ह विचार करायला लागतो, की बाबा हे करतोय तर हे असं आलं तर तसं. मग त्याच गोष्टी आपल्याला शिकवत राहतात.
पण कधी-कधी सपोर्ट तर मग मला आई-वडिलांचा पण होऊन जातो, की कधी-कधी तेही सांगतात, की "तू हे कर, ते कर." आणि जेवढं त्यांच्याकडे आहेत मला देण्यालायक म्हणजे जेवढं त्यांच्याकडे नॉलेज आहे तेवढं ते मला देतात, की मी काय करायला हवं, काय करायला नको. पण त्यांना पण जास्त बिझनेसमधलं माहिती नाही, की बाबा काय करायचंय किंवा काय नाही किंवा कारण की ते जॉबच करत आले आतापर्यंत. पण होत नाही तोपर्यंत त्यांची पण एक्सपिरियन्स मला कधी-कधी कामात येतात, की जसं कॅफेच्या वेळेस त्यांनी पण बघितलं होतं, की काय झालं, काय नाही. कारण की घरचे लवकर विश्वास ठेवून देतात. त्यांना वाटतं की सगळे आपल्यासारखेच आहे, काही नाही, होऊन जातं. पण मग त्यांना ते कळत नाही, की समोरचा पण फायदा घेतोय किंवा काय. पण जेव्हा मी त्यांना सांगतो, मग तेव्हा त्यांना पण त्या गोष्टी विश्वासात होत नाही. म्हणून मग ते पण सांगत राहतात, की "बाबा कॅफेचं पण असं झालंय, तर तू जे काही करशील, ते पूर्ण प्रॉपर असा विचार करूनच हे कर." पण कधी-कधी घरचे पण रिस्पॉन्सिबिलिटी असतात ना, तर मग मी त्यांना पण काही गोष्टी शेअर करत नाही. तर कधी-कधी काही-काही डिसिजन मी स्वतः घेऊन टाकतो, की बघू जे काही होईल आपल्यालाच करायचंय. बरोबर आहे. काही करायचं तर आहे नाही, की कोणी सांगणारं तर नाही आपल्याला. मग ठीक आहे, एक डिसिजन घेऊन बघू. काही होणार नाही. फक्त टाईम जाईल आणि जर गेले तर थोडेसे पैसे वाया जातील. पण ॲटलीस्ट ठीक आहे, आपल्याला एक्सपिरियन्स ते येऊन जाईल त्या गोष्टीचा. पण मग मी त्या गोष्टीसाठी पण खूप काही-काही विचार करतो, की ॲटलीस्ट बॅकअप प्लॅनिंग काहीतरी रेडी पाहिजे असा. मग त्यामुळे मग ॲटलीस्ट मग ते डिसिजन वगैरे स्वतःवरच ठेवून देतो. मग आता कसं होतं, की स्वतःच्या मुलावर जर काही संकट आलं, तर घरच्यांचा असतो डिफेन्सिव्ह बरोबर. ॲटिट्यूड. तर मग जेव्हा तुम्ही पोलिस स्टेशनला गेले होते, तेव्हा विरोध झालते घरून, की आता आता बस झालं जॉब कर. तेव्हा तेव्हा त्या पॉइंटला होतं ना, की आता मुलगा जर पोलिस स्टेशनला बसला दिवसभर, तर बरोबर. होणारच, की नको करू तू आता जॉब कर, तुझा जॉब चालू आहे. तेव्हा आईला थोडंसं वाटलं होतं. आईला मी सांगितलंच नव्हतं. म्हणजे जेव्हा कॉल वगैरे येत होते ना, की "जेवला का? कुठे आहे? काय आहे?" मग मी थोडं लगेच बाहेरून जायचो. "हां, काही नाही, काही बाहेर आलोय मित्रासोबत. मी कॉल करतो तुला, थोडंसं बिझी आहे." पण मग वडिलांना सांगितलं होतं मी, की असं-असं झालेलं आहे. कारण की प्रत्येक सिच्युएशनमध्ये ना माझे वडील माझ्यासोबत राहिलेले. म्हणा एक चांगली सिच्युएशन असेल तरी पण. भली ते जेव्हा ओपनिंग केलं होतं मी, तेव्हा नव्हते. पण जेव्हा ते बाहेर गेले होते, तर मग तेव्हा नव्हते. पण जेव्हा हे काही आलेत ना प्रॉब्लेम, तर तिथे ते राहिलेले. हं, हं. की काय-काय करायला हवं किंवा काय करायला नको. तेव्हा पण आम्ही आमची बाजू चांगली मांडली होती आणि पण मग ती नाही काय म्हणजे डायरेक्ट बिल्डरनीच कंप्लेंट केली होती, की बाबा अनधिकृत जागेवर कब्जा केला असं. तर मग त्यामुळे काही बोलता पण नाही आलं मला. कारण की मी ॲक्चुअली तिथे होतो. तर काय बोलणार आहे मी? जर स्वतःची जागा असती तर काहीतरी बोललो पण असतो. पण मी रेंटेड आहे तिथे. ते काही बोलता नाही आलं. बरोबर. मग त्यामुळे मग मी फक्त माझ्या नावाला काही नको व्हायला, तर मी सगळं शांततेत ऐकून घेतलं. त्यांना बोललो, "ठीक आहे, सॉरी. याच्यानंतर नाही होणार. मी दुसरी चांगली जागा बघतो आणि तिकडे रिलोकेट करतो." कारण की मी जर त्यांना अजून 2 शब्द बोललो असतो ना, तर काहीतरी ती गोष्ट ताणल्या गेली असती. बरोबर आहे, 100% तर मग त्यामुळे म्हटलं नको. आपली चुकी पण आहे. ठीक आहे 50% त्यांची 50% आपली. पण आता म्हटलं 100% आपल्यावरच घेऊन टाकू. ते दुसऱ्यांना ब्लेम करून पण काही फायदा नाही. बरोबर. त्यांना माझ्या जागी दुसरं कोणतरी भेटणारच आहे. मग वडिलांनी ते समजवलं, की बाबा ठीक आहे होत राहतं असं काही ना काही आणि आपण जेव्हा थोडं काहीतरी चांगलं करतो ना, तर कोणाच्या तर डोळ्यात येतच. 100% काही ना काही ना लोकांना वाटतंच, की पुढे जातं तर नको हां. आता. तर मग बरोबर. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा पण मग त्यांनी थोडासा डिफेन्स केला मला, की ठीक आहे तू हळू कर. पण कोणाच्या ह्याच्यात काही जाऊ नको, की जेणेकरून उद्या चालून तुला काहीतरी त्रास होईल. तर प्रत्येकाला घेऊन चल. आणि काही वाटलं तर मग मी आहेच. मग तसं वडिलांचा राहतो सपोर्ट. पण मग माझी आई घाबरून जाते. ते होतंच. मग तुम्ही मग नोकरी दिवसभर करता. दिवसभर तुझी नोकरी चालू असते, नंतर संध्याकाळी बिझनेस करता. बरोबर. हे सांगा ना, की शेड्यूल कसं असतं दिवसभराचं? शेड्यूल सर मी घरातून 8 वाजता बाहेर निघतो सकाळी. 8:30ला माझा जॉब राहतो. 8:30ला जॉब वगैरे करून 5:30 वाजता जॉब सुटतो. तर मग 5:30 वाजताच बस माझे म्हणजे जायच्या अंतरावरच माझी बेकरी वगैरे. म्हणजे इथून बन, ब्रेड उचलतो. लगेच शॉपवर जातो. 6 वाजता शॉप ओपन होऊन जातं. मध्यंतर माझा भाऊ पण ओपन करायचा. 5 ते 6 वाजेपर्यंत तो थांबायचा. पण मग नेमकं त्याला पण ऑफिसमधून थोडेसे प्रॉब्लेम की "बाबा तू नको जाऊ 5 ते 6 मध्ये नाही होते ॲडजस्ट. मग तू जॉबच सोडून दे." मग आता त्याच्यावर तर बर्डन मी देऊ नाही शकत. कारण की तो डिसिजन माझा बिझनेस करायचा आणि त्याचं पण काही गोष्टी असतील. म्हणजे त्याला पण थोडंसं त्याच्या वेगळ्या लाईनमध्ये इंटरेस्ट मी त्याला काही दबाव तर केला नाही. म्हटले, "ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही." मग मी काय केलं, माझं जॉबचं टायमिंग चेंज करून घेतला. पहिले माझा जॉबचा टायमिंग 9 ते 6 होता. मग आता मी 8:30 ते 5:30 करून घेतला, की ॲटलीस्ट मला शॉप पण ओपन करता येईल आणि बिझनेस जॉबला पण ॲटलीस्ट ते जर मला पे करता येतं, ॲटलीस्ट मला तिथे पण पूर्ण कॉन्सन्ट्रेट करता येईल. मग 8:30 ते 5:30 वाजेपर्यंत जॉब आणि मग त्याच्यानंतर 6 ते 11 वाजेपर्यंत माझा बिझनेस. झोपता कधी, जेवता कधी? मग 11 कधी, 8ला परत बाहेर. हं. 11ला म्हणजे समजून घ्या 11:30 जेवण मी घरी जातो. जेवण वगैरे करून थोडंसं मोबाईल वगैरे बघून मग झोपून घ्यायचं. मग परत सकाळी 8 वाजता उठायचं. परत सेम तेच रुटीन. वाह! बाकी काही नाही. बरं मग आई-वडील काय करतात? माझे पप्पा ड्रायव्हर आहे.
आणि आई म्हणजे असं मॅग्नम हॉस्पिटलचे जे ओनर आहेत त्यांच्याकडे जॉबला आहे. शुभम दादा. हं. ते कसे तुमच्या मनात आले होते? किंवा त्यांचं काय स्टोरी? जेव्हा मी सिरीन विडोजला होतो ना, तर सिरीन विडोजमध्ये माझी एवढी पण काही जास्त मार्केटिंग होत नव्हती. आता तू पण एक सांगतो की काय झालं, मी शुभम दादाला नाही बोललो कधी काही. पण ते मनातच ठेवलंय मी. तर असं होतं सर, की मी तुम्हाला बोललो ना, की माझं जेव्हा सिरीन विडोजला स्टार्टिंगला 100, 150, 200 असे सेल होत होते बरोबर. मग त्याच्यानंतर तो सेल हळू वाढत गेला. मग मी वाढलो आणि परत मग मी रिलोकेट झालो. परत शून्यापासून स्टार्टिंग करायला लागलो. मग परत तेच झालं, की या फूड ब्लॉगरला बोललो, मार्केटिंग करा, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नेमकं मग मी तेव्हाच ना, म्हणजे गंगापूर रोडला रिलोकेट झाल्यानंतर मल्टीग्रेन बर्गर इंट्रोड्यूस केलं होतं कस्टमरला. तर तेव्हाच करायचं होतं, पण हा इश्यू झाला त्यामुळे करता नाही आला. मग मी एक रील पोस्ट केली आणि ती त्यांनी बघितली, की बा नाशिकमध्ये मल्टीग्रेन भेटतंय. त्यांनी मला कॉल केला. म्हणे, "एम-बी-ए बर्गरवाला का?" म्हटलं, "हो." म्हणे, "मग मी येतोय, मल्टीग्रेन भेटेल ना?" म्हटलं, "हो, भेटेल." मला आवाज थोडासा जाणवला तो. पण मग मी विचार केला, की कोणीतरी एडी घेत असेल आपले मित्र वगैरे. धन्यवाद. कारण की आज जर बघायला गेलं ना, ते मोठ्या पोझिशनला आहेत. नाशिकचे स्टार आणि आहेत ते. ते माझ्याकडे का बरं बर्गर खायला येतील? हा एक क्वेशन माझ्याकडे आला. पण नंतर मग मी Truecallerला बघितलं. शुभम पंढरीनाथ पवार, द फोन रूम असं आलं. मग मी थोडंसं शॉक झालो तिथे. येऊ पण शकता. पण मग मी म्हटलं, "नाही यार, Truecaller पण हे." आणि तेव्हा सेल नव्हतं होता. मी पूर्ण हा विचार ना रिकाम्या वेळेत करतोय. कोणालाच माहिती नव्हतं, की इकडे माझं शॉप आहे वगैरे. मग त्यांना मी सांगितलं आणि तेव्हा मग बघितली मी त्यांची गाडी वगैरे. मी पहिले काय बोलू असं आलं मला. कारण की ते माझ्याकडे आलेले बरोबर. आणि कोणी असं माझ्या जागी जर कोणी दुसरं पण असतं, तर ते थोडंसं असं शॉकच होतील ना. तर त्या मोमेंटला मी पण थोडंसं शॉकच झालो, की बाबा एवढा मोठा माणूस आपल्याकडे बर्गर खायला आलेला आहे. तर मग ते मला काय बोलू असं सुचलं नाही. पण मग ठीक आहे, मग त्यांनी मला विचारलं, की "काय रे इथे चालू?" मग त्यांना पण मी सांगितलं सगळं, की पहिले मी सिव्हिल मिडोजला होतो, मग इकडे रिलोकेट केलं. मी जॉब पण करतो, हे पण चालवतो. मग ते बोलले, की "मी तुला एक गिफ्ट देईल." मी म्हटलं, "ठीक आहे." स्टोरी पण. हां. मग त्यांनी ते ऐकलं वगैरे सगळं आणि मग त्यांना बर्गर पण आवडला आणि मग त्यांनी एक रील पोस्ट केली. ती रील पोस्ट झाल्यानंतर ना, जे मी तुम्हाला बोललो ना, त्यांनी मला म्हणजे जो माझा सेल 200-250 होत होता ना, तो डायरेक्ट वरती चालला गेला आणि तो अजून पण त्याच्या तसाच आहे. मेंटेन. कुठेच खाली नाही पडलेला आहे. म्हणजे वाढत चालला आहे. कस्टमर पण वाढत चालले, सेल पण वाढत चालला आहे. पण जे स्टार्टिंगला मी जो खाली होतो ना, 250-200 जे स्टार्टिंगला मी घरी घेऊन जात होतो इकडे रिलोकेट झाल्यानंतर, ते परत वाढून गेले माझे. मग त्याच्यासाठी मला त्यांना असं थँक यू तर नाही बोलता आलं. कारण की कसं होऊन जातं माहिती आहे का सर कधी-कधी, आपल्याला जो माणूस तिथे परत आणून ठेवून देतो ना, तर तो वर्डिंग खूप कमी पडतो. खरंय, खरंय. बोलू शकतो. थँक यू नाही बोलू शकत आपण, पण बोलायचं खूप काही राहतं मनातून. पण नेमकं त्यांचे एवढे फॉलोअर्स झाले, सगळ्या गोष्टी आल्या. पण मग येतील पण का? पण हा क्वेशन मार्क होता, की बाबा यांनी टाकलेलं तर आहे व्हिडिओ. बॅकएंडला माझ्याकडे एवढी इन्व्हेंटरी म्हणा किंवा एवढे बन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत का माझ्याकडे? तर मग दुसऱ्या दिवशी मी घेऊन टाकली जॉबवरनं सुट्टी. मी म्हटलं सुट्टी घेऊन टाकू, जॉब बन वगैरे सगळं इन्व्हेंटरी भरून ठेवू. ॲटलीस्ट जर गर्दी आली तर आपल्याला ती निभवता आली पाहिजे. मॅनेज करता आले. मॅनेज करता आली पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी सर मी माझ्याकडे अजून पण स्नॅप आहे सेव्ह केलेला. मी 2 वाजता शॉप बंद केलं आणि घरी मी पोहोचलेलो 4:15 वाजता. मग तुम्हीच विचार करा आता, की माझ्याकडे किती कस्टमर येऊन गेलेले असतील. म्हणजे अजून पण मी सेव्ह करून ठेवलेलं आहे, की मी 4:15 वाजता डॉट घरात होतो आणि 2 वाजेपर्यंत मी घरी होतो. त्यांना मी फोनवर नाही सांगू शकलो ही गोष्ट. कारण की फोनवर सांगणं वेगळं आणि जेव्हा मी त्यांना फेस टू फेस बोलेल आणि या गोष्टी सांगेल, तेव्हा ती गोष्ट वेगळं. मी अजून त्यांना सांगितलं नाही. पण मग एक म्हणायचं गेलं ना, ते पण माझे कस्टमरच आले. ते आत्तापर्यंत व्हिडिओ काढल्यानंतर 1-2 वेळेस येऊन गेलेले. म्हणजे ते पण आले, त्यांचे भाऊ पण आले सुमित दादा आणि त्यांनी एक फ्रेंड सर्कलमध्ये पण आलेले इंट्रोड्यूस करून दिलं, की बाबा बर्गर सँडविच खायला इथे जायचं. काही जर कमी जास्त वाटलं त्याला तुम्ही सांगा, की हे कर, ते कर. बरोबर. पण मग याला सपोर्ट करायचा. मग त्यांचा पण सपोर्ट आहे. ते उलट बोलले पण आहे, "तुला जर काही वाटलं ना, तर बिनधास्त माझ्याकडे यायचं, मला फोन करायचा. मी तुला जे काही होईल माझ्याकडनं ते मी सगळं करेन." मग त्यांनी परत त्यावरती लेव्हल आणून ठेवून दिलं, की जेणेकरून आता माझ्या डोक्यात टेन्शन नाही, की बाबा रेंट कसं निघेल किंवा ग्रोसरी कशी निघेल, या गोष्टीचं टेन्शन आता नाही येत. हां, आता नाही येत. या पॉइंटला तुम्ही जे म्हणले ना, की शिवम दादा आले, ते तुम्ही इमॅजिन करू शकता. त्या पॉइंटला जेव्हा तुमचं सेल पण नव्हतं, त्यावेळेस शिवम दादा तुमच्याकडे आले, ती एक मोठी गोष्ट होती. बरोबर. तर ते व्हिडिओमध्ये म्हटले ना, की सगळ्यांनी इथं इथं गर्दी करायची. हां, तेवढी झाली होती? झाली होती ना. झाली होती. अजून पण होते. कोण मी विचारतो ना कस्टमरला, जसं मी तुम्हाला पहिले पण बोललो, की तुम्ही कसे आले, रील्स कसे आले किंवा तो कस्टमर पण सांगतो मला, आम्ही शुभमदाची रील बघून आलेलो आहे. मग तिथे पण कोणी कस्टमर तसंही बोलतो, शुभमदादांनी जो बर्गर खाल्ला तो आम्हाला द्या. मी म्हटलं ठीक आहे, तोच बर्गर देतो. मग आणि शुभमदादा म्हणजे ते प्युअर व्हेज आहे. आता एक सर हो का? सांगतो मी तुम्हाला पूर्ण, बरं. की शुभमदादा पूर्ण व्हेज आहे.
जर ते समजून घ्या मी पूर्ण नॉनव्हेज पण असतो, जर व्हेज पण असतो, तर ते आले पण नसते. नसते आलं. ते नसते आले. ते प्युअर व्हेजमध्ये म्हणजे समजून घ्या, की आज व्हेजचा पण क्लास खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. बरोबर ना? कोविड नंतर वाढलंय खूप हां, जास्त. कोविडनंतर वाढलेला आहे. तर जर समजून घ्या मी नॉन-व्हेज आणि व्हेज दोघं सर्व्ह करत असतो ना, तर ही पण अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी क्रिएट झाली नसती. नसते आलं. ते आलेच नसते. त्याने एक स्पेशलायझेशन झालं. हां, तर मग स्पेशली ते मल्टीग्रेन बर्गरसाठी आले, तर तिथे एक बघू शकतो, की ते सुद्धा एक हेल्थसाठी बघताय स्वतःकडे. आज त्यांच्याकडे पण आहेत, की त्यांनी जर विचार केला तर डेली कुठे ना कुठे बर्गर म्हणा, जेवण म्हणा हे करू शकताय. पण आज ते पण आपण जर बघतो ना सर, तर जेव्हा ते व्हिडिओ वगैरे शेअर करतात, तर ते घरचं जेवण करताना आपल्याला दिसले. खूप सारे व्हिडिओमध्ये दिसलेले. ते त्यांनी जर विचार केला, ते बाहेरगावी पण कुठे बाहेरच्या हॉटेलमध्ये पण जाऊन करू शकता. पण ते पण मेन म्हणजे घरच्याच जेवणावर आहे. आणि दुसरी गोष्ट ते आपल्याकडे पण आले, तर त्यांनी मल्टीग्रेनच बर्गर घेतला. तर या सगळ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या आणि मेन म्हणजे ते त्यांच्या तिथपर्यंत गेले ती गोष्ट, की ॲटलीस्ट इथे या गोष्टी भेटतात. मग त्यामुळे जर मला तरी असं वाटतं, की मी जो डिसिजन घेतला तो बरोबर घेतलेला आहे, की प्युअर व्हेजमध्येच जायचा आणि काहीतरी हेल्दी द्यायचा. जर मी नॉन-व्हेज आणि जर हेल्दीमध्ये नसतं, तर ते पण आले नसते ही अपॉर्च्युनिटी पण नसती क्रिएट झाली. मग त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक थँक ते इनफ नाहीये. तर बघू अजून. आता शिवम दादांचं आता ते येऊन गेले. तर बरेच जण तुम्ही म्हणले, की मगाशी फूड ब्लॉगर्सचा पण त्यांचा फायदा होतो फूड ब्लॉगर्सचा. हो, फूड ब्लॉगरचा पण होतो. ज्यांचे नाशिकचे रीच वगैरे आहेत, तर त्यांचे होऊन जातात. पण काही-काही फूड ब्लॉगर असे आहेत ना, त्यांनी पे नाही घेतलेला आहे. म्हणजे ठीक आहे, तू कर चालू, आम्ही आहेत. तुला काही वाटलं तर आम्हाला कॉल कर किंवा मेसेज कर. आम्ही तुझी रील पोस्ट करायला परत येऊन जाऊ. पण काही-काही फूड ब्लॉगरनी एकदम कमीपेक्षा पण कमी चार्जेस घेतले. म्हणजे ठीक आहे. ते पण ते सपोर्ट करत आहे, की म्हणजे जर मी जेव्हा स्टार्टअप केला ना, मी असं केलं होतं, की ॲटलीस्ट नाशिकला पण इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे, की बा नाशिकमधून हा स्टार्टअप होतोय. कारण की आता बरेचसे स्टार्टअप आहे जे एज्युकेशनच्या रिलेटेड समोर जात आहे. नाशिकमधून नाही तसं काही. तर म्हटलं ठीक आहे नाशिकमधून आपण काहीतरी चालू करू, की जेणेकरून एक आपली पण एक ओळख होईल आणि नाशिकमधून पण काहीतरी आपण एक स्टार्टअपच्या ह्यानी इंट्रोड्यूस करायला हवं. तसंच मी सांगतो प्रत्येक ठिकाणी पण, की जर कुठून काही म्हणजे जर अपॉर्च्युनिटीज आली वगैरे काही, पहिले तेच सांगतो मी, की नाशिकमधूनच मी पूर्ण गोष्टी चालवतोय यात. म्हणजे हा पण प्रॉडक्ट पेड नाही बरं का. इथं काही म्हणतील, की बिझनेस आहे प्रमोट करायला असं काही नाही. हा अनपेड प्रॉडक्ट आहे. तर मग एम-बी बरोबरचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? काही फ्रँचायझी वगैरे द्यायचा विचार आहे? तर अजून तरी काही विचार केलेला नाहीये. पण स्टार्टिंगला तरी मी पूर्ण प्रॉडक्टवरच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. बस आता अजून 1-2 बर्गर जर लॉन्च केले ना मल्टी मिलेटमध्ये आणि आपलं कॅरट आणि बीटरूटपासून बनलेले बन आणि त्याच्यानंतर ब्रेड. म्हणजे ॲटलीस्ट माझं जर प्रॉडक्ट हिरो बनलं ना, मग नंतर काही प्रॉब्लेम नाही बिझनेस एक्सपांड करायला. पण मग स्टार्टिंगलाच जर मी बिझनेस एक्सपांडवर थोडंसं लक्ष दिलं, तर मग इकडचं थोडंसं मी मागे राहून जाईल प्रॉडक्टवर. तर ॲटलीस्ट माझ्याकडे स्वतःकडे काहीतरी पाहिजे, की उद्या चालून जर कोणी पैसे गुंतवतोय माझ्यामध्ये, ॲटलीस्ट त्याला पण काहीतरी भेटायला हवं ना. नाहीतर आज आपण बघू शकतो बरेचसे फ्रँचायझीज चालू पण झाल्या आणि बंद पण झाल्या. पैसे चालले जातात, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी तर 2च गोष्टी इम्पोर्टंट आहे, टाईम आणि पैसे. ठीक आहे, पैसे परत येतील पण टाईम येणार नाही. माझं म्हणा किंवा समोरच्याचं म्हणा. तर मला असं राहायचं की ॲटलीस्ट जर कोणीतरी माझ्यामध्ये पैसे गुंतवले, तर त्याला ते भेटले पाहिजे काही ना काही. फुल नाही तर फुलाची पाकळी ॲटलीस्ट. तर मग मला कोणाला असं मेहनतीचे पैसे असे दाबून काही द्यायचे तर नाही आहे. तर ज्याला काही आली तर तो हॅपी राहायला पाहिजे किंवा तो म्हणून त्याच्यात थोडासा टाईम घेतोय. सध्या प्रॉडक्टवर फोकस करा. पहिले तर प्रॉडक्टवर, नावावर कॉन्सन्ट्रेट करतोय, की ॲटलीस्ट जेणेकरून माझ्यामुळे त्यांना पण फायदा झाला पाहिजे. नाहीतर त्यांनी पण रिग्रेट नको व्हायला, की "अरे यार, काय घेऊन बसलोय मी." तर स्टार्टिंगला तरी मी प्रॉडक्टवरच कॉन्सन्ट्रेट करतोय आणि नावावर. एक वेळेस ब्रँड व्हॅल्यू क्रिएट झाली, प्रॉडक्ट बनले, मग लोकं बरोबर तिकडे पण गर्दी करतील. मग त्यामुळे थोडा-थोडा टायमिंग येतं आणि काही-काही डिसिजन तर स्वतःलाच घ्यावे लागतंय ना, मग त्यामुळे थोडंसं लेट होतंय. पण करू लवकरच काही ना काही. म्हणजे प्रॉडक्ट हिरो हे मात्र खरं आहे. ते ॲट द एंड तेच पाहिजे तुम्हाला. तर मग आता तुम्ही जॉब करून बिझनेस पण करताय बरोबर. बरं. मग आता बिझनेस करताना मुलांना काय सांगाल? काय सल्ला आहे तुमचा? जोखीम असते याच्यामध्ये. थोडे बरं. लोक राहिलेले असतात. आता सर प्रत्येकजण एक सांगू का? एक कम्फर्ट झोनच्या राउंडमध्ये असं राहतो. की अरे बिझनेस म्हटल्यावर त्यांना बरोबर सॅलरी येते 1-2 तारखेला किंवा मंथ एंडिंगला आणि त्याच्यात फुलफिल होऊन जातं त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी. पण सर फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल होतात. बाकी तर काही होत नाही. बाकी आपण करतो काय? आणि आजकाल जॉबचं पण काही खरं नाही राहिलेलं आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं की आपण आय-टी क्षेत्रात करतो म्हणा किंवा कुठल्यातरी दुसऱ्या सेक्टरमध्ये करतोय, तर सगळीकडेच मारामारी आहे. आहेत जर ते सगळीकडेच. सगळीकडेच कॉम्पिटिशन आहे. आणि आज ना बऱ्याचशा गोष्टी
ChatGPTने म्हणा किंवा एआयच्या थ्रू म्हणा खूप सोप्या झालेल्या आहे. आज जर आपण एक कोडिंग जरी करतो म्हटलं, तर तरी ती ChatGPTच्या थ्रू आपल्याला भेटते. खूप सोपं. बरोबर ना. ॲटलीस्ट आपण एक स्वतःची वेबसाईट पण बनवू शकतोय. तर जिथे काही गरज नाहीये. आणि मागच्याच एक काहीतरी महिन्यात ना म्हणजे मी थोडंसं आय-टीमधून पण माझे जॉब होते. तर मग मी ते सोडलेले आता. तर TCS वाल्यांनी पण 1200 लोकांना काढलंय. तर तिथे तर ती गोष्ट नाही, आपण सिक्युअर नाही आपलं फ्युचर. मग तेव्हा आपण कुठलेतरी घर घेऊन घेतो किंवा कार घेऊन घेतो. तिची EMIज वगैरे म्हणा किंवा घरी द्यायचं आहे, तर तिच्यात एक म्हणा. तर मुलं मग इथे घाबरतात, की बाबा नको बिझनेसमध्ये खूप जास्त रिस्क आहे. पण मग बिझनेसमध्ये रिस्क आहे ती गोष्ट खरी आहे. पण ॲटलीस्ट एक वेळ जर आपण त्या हवी ती गोष्ट जर एक वेळा आपण लोकांची जर नीड ओळखली ना, की लोकांना ॲक्चुअलमध्ये हवं काय? तर मग तिथे लॉस नाही सर. गॅप हां. जर तुम्ही आयडेंटिफाय केला ना, आणि ॲटलीस्ट सर मला असं वाटतं, की ना, की प्रत्येक बिझनेस परफेक्ट व्हायला ॲटलीस्ट 1-1.5 वर्ष तर लागतं. मी कारण की 2-3 जेव्हा वर्ष धरून चालतोय. 2 वर्ष 2-3 आरामात वर्ष तुम्ही धरून धरून चला. चाला. पण आपण जर त्याच्यावर खरंच जर स्टडी करतोय, एकदम प्रॉपर जो आपल्याला हवा आहे, तो जर खरंच स्टडी करतोय, तर ॲटलीस्ट 1-1.5 वर्ष पण खूप झालं. कारण की हे बघा स्टार्टिंगला जेव्हा आपण करतोय, जसं मी माझी एक जर्नी सांगितली, की मी स्टार्टिंगला मैद्याचेच बन वापरत होतो. त्याच्यात तर मी मिस्टर परफेक्ट नव्हतोच, की बाबा नेमकं करायचं काय आपल्याला किंवा जेव्हा लोकांनी सांगत गेले, त्या गोष्टी आणत गेले, आपण लगेच इमिडिएट ॲक्शन घेऊन टाकली ना त्याच्यावर. म्हणजे एक डिपेंडन्सी नाही ठेवली, की बाबा सांगू, बघू किंवा करू या गोष्टी ठेवल्याच नाही. कस्टमर बोलले, आपण लगेच त्यांना ते चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल करून दिले. मग एक तिथे येऊन गेली, की आपण किती वेगाने पळतोय, ही पण एक गोष्ट तिथे मॅटर करते. आणि दुसरी गोष्ट आजकालची जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं, की बाबा बिझनेस टाकला ना, तर लगेच आपल्याला चांगला धंदा व्हायलाच पाहिजे. पण ती गोष्ट तिथे खरी नाहीये सर. ती कुठे ना कुठे, कुठे ना कुठे कधीतरी कमी पडते. पण जे एक्स्पेक्टेशन आपले पहिल्या दिवशी राहतात, की आपल्याला खूप जास्त धंदा व्हायला पाहिजे. ते जास्तीत जास्त 1.5-2 वर्षानंतर होतात. आणि नंतर मग कस्टमरचा विश्वास पण तिथे मॅटर करतो. नाहीतर ते कसं होऊन जातं ना, फक्त एक एक कुठलीतरी रील व्हायरल झाली, मग नंतर आपली गर्दी आली. पण ती गर्दी मेंटेन पण राहिली पाहिजे ना. कारण की प्रत्येक कस्टमरला तुम्हाला एक क्वालिटी द्यायची आहे. म्हणजे असं नाही द्यायचं म्हणून द्यायचं असं नाहीये. पण तीच क्वालिटी परत ती कस्टमर तुम्हाला घेऊन येणार आहे. बरोबर. मग तेव्हा जे तुमचं ते आज जर 3,000चा धंदा होतोय, उद्या तोच धंदा तुमचा 6,000चा होणार. पण मग थोडासा वेळ लागतो. फक्त पेशन्स हवे, कन्सिस्टन्सी हवी आणि बस थोडंसं त्या गोष्टी सहन करण्याची ताकद. बस बाकी तर काही नाही, की ॲटलीस्ट जर कोणीतरी निगेटिव्हमध्ये देतंय, तर का बरं निगेटिव्हमध्ये देतोय? किंवा आपलं स्वतःचं काहीतरी चुकतंय, बरोबर. तर तो सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं. मग बरोबर आपल्या त्या गोष्टी सॉल्व्ह होतात आणि जो धंद्याची आपण जे एक्स्पेक्टेशन ठेवलेली आहे, की बाबा तेवढा पैसा निघाला पाहिजे, तो पण मग हळू निघतो. पण मग स्टार्टिंगलाच नाही निघत. पण मग तरी कुठल्यातरी गोष्टीला एक टाईम तर दिलाच पाहिजे. तर मग तो एक निघाल्यानंतर मग बरोबर आपल्याला पैसे निघतात. कंटेंट क्रिएशनमध्ये जर लोकं म्हणतात ना, काय म्हणतात, की तुम्ही प्रत्येक वेळेस अपडेट झालं पाहिजे. म्हणजे नवीन-नवीन काही ना काही आणलं पाहिजे. बिझनेसमध्ये कसं करतात लोकं नाही का, की बिझनेस टाकलंय, दुकान टाकलंय, आपण बसून राहू आता किंवा व्यस्त अपडेट येते. नाही, तुम्हाला अपडेट करत राहणं आहे. ते अपडेट करत राहिलं तुम्ही कंटेंट क्रिएशन असो किंवा मग बिझनेस असो किंवा काही असो. बरोबर. जॉबमध्ये सुद्धा तेच आहे. आता आजकाल आय-टीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे, की तुम्हाला प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी अपडेट होणं गरजेचं आहे. ते कुठेही गेलं ते अपडेट होत त्याशिवाय तुमचं कस्टमर येणार नाहीत तुमच्याकडे. नाही. आधीचा प्रश्न एक राहिला आपण, की आजकालची मुलं आहे ना, तुमच्या वयाची शक्यतो जेन झी म्हणू आपण, ती मुलं मोबाईलमध्ये फार जास्त टाईम घालतात. तुम्ही म्हणून तसा काही रिअल जॉब करता, संध्याकाळी बिझनेस करता. तर मग हे कसं जमतं विदाऊट मोबाईल? सर एक बघायचं गेलं तर थोडासा टायमिंग उरतो. जेव्हा लंच टायमिंगमध्ये वगैरे, ते काय करायला हवं, हे आपण बघू शकतो किंवा ट्रेंडमध्ये काय आहे, कुठली रील बघू शकतो आपण किंवा जी आपल्याला मॅच करून जाते. कारण की सोशल मीडियावर पण अपडेट राहणं गरजेचंच आहे. बरोबर. कारण की जेणेकरून आपलं एक थोडंसं एक कन्सिस्टन्सी दिसेल तिथे. कारण की आज असं म्हणतो ना सर, म्हणजे जो दिखता है वही बिकता है अशातली गत आहे. तर मग ॲटलीस्ट तिथे पण काहीतरी करायचं आपल्याला, की जेणेकरून लोकं पण एक विश्वास ठेवतील वगैरे. आणि दुसरी गोष्ट मग असं होऊन जातं, की जेव्हा काही थोडासा वेळ राहतो, रात्री म्हणा, घरी गेल्यानंतर किंवा थोडासा मिडलला जेव्हा थोडासा वेळ उरतो तेव्हा, मग मी चेक करत राहतो मोबाईलवर वगैरे सगळ्या गोष्टी, की नेमकं करायचं काय? पण मग मी कधी असं टाईमपासच्या रिलेटेड मोबाईलला कधी घेतलंच नाही. म्हणजे पहिले तर माझ्याकडे एक शूट करायला पण आता एक राहतो ना, मला रील्स वगैरे क्रिएट करता येत नाही. पण मग ते आपण शिकतो हळू-हळू, की ॲटलीस्ट आपल्याला प्रॉडक्टच्या एक एडिटिंग इंट्रोड्यूस वगैरे. करायचं कस्टमरला. तर कुठपर्यंत पोहोचता येईल आपल्याला या सगळ्या गोष्टी. तर मग तसंच ते रील्स कसं शूट करायच्या किंवा कशा बनवायच्या, प्रॉडक्टचे इमेजेस वगैरे सगळ्या गोष्टी. तर तसं-तसं हळू-हळू शिकतोय मी. आणि ChatGPTमुळे तर थोडंसं ईझीच झालेल्या आहे सोपं गोष्टी. राहिलं हां, खरं आहे. की फक्त टाकायचं आपल्याला तिथे आपल्याला काय हवंय आणि त्या गोष्टीबरोबर आपल्याला ते लिहून देतात. मग फक्त फॉलो करायचं स्टेप बाय स्टेप. पण मग अजून तरी जर बघायचं गेलं तर सोशल मीडियावर एवढं तर मी पूर्ण मिस्टर परफेक्ट नाहीये.
त्या गोष्टी हळूहळू नाही होते हळूहळू टाइम टाइम गेल्यानंतर होतं. हे तर ऑब्झर्व्ह करा आता सगळ्यांनाच, बाकी सगळ्या लोकांना, की कोण कसं करतंय. कॉम्पिटिटर तुमचे आहेत, असते खूप जण आहेत मला माहिती आहे. त्यांची ऑब्झर्व्ह केलं तुम्हाला सगळं कळून जाईल. जे आता नाशिकमध्ये नाही आहे ना, ते मुंबईला चालू आहे, ते नाशिक पाहायचा प्रयत्न करा. बरोबर. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये त्या गोष्टी नाशिकमध्ये नसतील. परवाला मी नाशिकमध्ये हेल्दी मी तुमचा पाहिजे त्याच्यानं मला माहीत नाही कोणाचं. बरोबर. पण असं काही ते अजून भेटलं ना, ॲक्चुअली सर याच्यामध्ये अपडेशन. कस्टमरकडूनच कळालं, की मलाही नव्हतं माहिती, की बा फक्त मल्टीग्रेन बर्गर मीच देतो. मला नव्हतं माहिती. हे मी तर नाही पाहिलं. हां. आणि नंतर मग मला ना नंतर माहिती पडलं, की पहिले तर शुभमदाच्या थ्रू माहिती पडलं होतं. कारण की जर असते तर ते माझ्याकडे नसते आले. बरोबर. तर पहिली ते रीलमध्ये पण त्यांनी ते सांगितलं, की नाशिकमध्ये जेव्हा मी बघितलं मल्टीग्रेन भेटते ते माझ्याकडे आलं. मग नंतर बरेचसे कस्टमरनी पण सांगितले, की मल्टीग्रेन बर्गर कोणी विकत नाही. तू याची जी प्राइसिंग 49 आहे ना, 49 पासून तू 150 जरी केली तरी लोकं घेणार आहे. बरोबर. म्हटलं नाही सर प्राइसिंग तेवढीच राहील. पण ॲटलीस्ट लोकांनीच माझ्याकडे यायला हवं. आणि मला पण खरंच नव्हतं माहिती, की बाबा मल्टीग्रेन फक्त मीच एकटा विकतोय असं. पण जेव्हा कळालं मग मी विचार केला, की नाही आता हेल्दीमध्ये अजून बर्गर आणायचे. मग आता मी मल्टी मिलेट बन्स आणि कॅरेट आणि बीटरूटपासून आणलेले बन आणतोय. आणि त्याच्यानंतर जे जैन लोक असतात ते ना आलू वगैरे नाही खात. तर मग रॉ बनवण्यापासून बनलेली टिक्की बनवतो, की ॲटलीस्ट मग तिथे मी ती प्रिफर करू शकेल त्या लोकांना. मग पूर्ण अजून चालू आहे प्रोसेस. पण मेन गोष्ट जर मी याच्यासाठी टाईम देतो, की उद्या चालून जर माझं आउट ऑफ नाशिक जर ठरलं, की कुठेतरी जायचं आहे, तर मला लाईफ पण बघावं लागणार त्याची, की किती दिवस आहे. नाहीतर केलं म्हणून केलं किंवा आज जर पाठवलं आणि उद्या खराब झालं, तर लॉस होऊन जाईल. बाकी काही निघणार नाही. तर त्यामुळे मी बघतोय, की ॲटलीस्ट त्याची लाईफ 3 ते 4 दिवस तरी राहिली पाहिजे. हं. ॲटलीस्ट 1 दिवस जायला, तर 2 दिवस जर मी ॲटलीस्ट ती टिक्की फ्रिजमध्ये ठेवतोय, तर ॲटलीस्ट तेवढी ती ग्रिल किंवा एक फ्राय वगैरे झाली पाहिजे. कारण की कुठल्याच टिक्कीना आपण पाम तेलापासून उकळवत नाही. त्या फ्राय करतो बटर वगैरे लावून. लाईक ती क्रंची पण होते आणि लोकांना एक चांगलं टेस्ट पण देतं आणि चांगलं फील पण होतं ते आणि खाल्ल्या पण जातं. त्यामुळे. नाहीतर आपण जर पाम तेलामध्ये ते उकळवल्या, मग ते हेल्दी नाही राहणार. कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर का फर्स्ट असाल किंवा बेस्ट पाहिजे, तुम्हाला दोन्हीपैकी एक केली पाहिजे. तुम्ही फर्स्ट आहात आणि तुम्ही बेस्ट करताय तर कदाचित खूप निघून जाईन पुढं. आणि आणखी सांगतो आत्ता मी बघा आत्तापर्यंत आयुष्यात खाल्लेलं नाही. पण तुमच्याकडे एन्जॉय होईन तेव्हा नक्की. जेव्हा नाही शिकले ना सरांकडे यायचं आपल्या चक्कर. आणि आता अजून एक गोष्ट मगाशी बोलता आपण विषय आला की तुम्ही 7वी पासून जॉब करताय. हो. म्हणजे असं होतं सर, की हे बघा राहिलं असं, की माझे मम्मी-पप्पा दोघं जॉबला होते आणि घरातली जी सिच्युएशन ती पहिल्यापासूनच मला दिसत होती, कशी काय. आणि एक बघतो ना आपण बघणं वेगळं, ऐकणं वेगळं. पण जे मी बघत होतो, तर मला माहिती आहे घरातला मोठा मीच आहे. मलाच काहीतरी 100% करावं लागणार आहे. तर मग जॉब पण होत होता. मग मी माझी जी शाळा होती ती सकाळचीच होती आणि नंतर काय रिकामा टाईम राहायचा. तर मग ठीक आहे, मग गिफ्टच्या शॉपमध्ये वगैरे मी जॉब वगैरे केला. तर मग जॉब वगैरे केल्यानंतर मी तेव्हा 7वीतच होतो. पण तेव्हा पण मला एक मार्केटनं ओळखता आलं सर, म्हणजे कमी वयामध्ये, की नेमकं मार्केटिंग कशी म्हणता किंवा निगोशिएशन कसं करतात कस्टमरसोबत, त्या गोष्टी मला तिथून शिकता आल्या. म्हणून मग आज त्याचा उपयोग मला माझ्या शॉपमध्ये होतोय. म्हणजे एक जर बघायचं गेलं तर. होतं, होतं. हां, 100% होतं. तसं का तुम्ही एक काम करत असाल ना, तर मग त्याचा एक्सपिरियन्स पुढे फायदा फायदा होऊन काउंट जातो. होतो. तर मग मेन म्हणजे तेव्हा असं झालं, मला पैसे पण भेटले आणि एक ग्राउंड फ्लोअरला मला एक्सपिरियन्स घेता आला. तर मग बस 7वी पासून जॉब वगैरे करत गेलो. म्हणजे असं कुठलं काम नाही जे मी केलेलं नसेल. मी सगळेच कामं केलेले. तर आणि मग त्याच्यानंतर 7वी पासून जॉब केल्यानंतर मग मी माझं शिक्षण पण मी माझं स्वतःचं स्वतःनीच केलेलं आहे. म्हणजे ते शाळा असो, कॉलेज असो, ग्रॅज्युएशन असो किंवा मास्टर असो, हे सर्व मी माझं स्वतःचं केलेलं आहे. आज पण जर आपण सबकाळ नॉलेजमध्ये गेलो ना, तिथे माझी तुम्हाला फी पेंडिंग दिसेल. अजून दिलेली नाही आहे. डॉक्युमेंट्स पण त्यांच्याकडेच आहे. का? म्हणजे जमलंच नाही ना सर कधी पैसे द्यायचं. डॉक्युमेंट्स वगैरे त्यांच्याकडे ते. ते आता बघू ठेवू. आता काय करू लवकर? हां, आता त्या स्टेटला असाल की काढून घेऊ शकता. काढून घेऊया. पण मग मग ते झाल्यानंतर मग मला असं वाटलं, की बाबा नको आपल्याला जर आपल्या घरची परिस्थिती सुधारायची ना, तर सुरुवात आपल्यापासूनच करावं लागणार आहे, की आपल्यालाच कुठून तरी यावं लागेल आणि आपल्याला जॉब वगैरे करून म्हणा, बिझनेस करून म्हणा, ती गोष्ट आपल्याला शोधावं लागणार आहे. तर बरेचसे जण तर कधी-कधी असे पण भेटले, "अरे, तू जर बिझनेस करतोय तर 100% तू बिझनेसलाच येणार आहे." मला माहिती आहे बिझनेसला येणारच आहे. पण मला स्वतःला असं वाटतं, की नको थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तर एक स्टेबल झाल्यानंतर आपण जॉब सोडून देऊ. पण मग आपण दोघांकडे जर देतोय ना 100% जॉबला पण आणि बिझनेसला पण, कमी तर कुठे पडत नाहीये. आणि आज जर रिव्ह्यू पण जर चांगले भेटत तरी मला तरी स्वतःला वाटतं, की आपण देतोय 100% असं आहे. रिव्ह्यू त्या क्षेत्रात येणार नाहीत. हां. तर मग त्यामुळे मग मला असं वाटतंय, की ठीक आहे. अजून चालू आहे तसं चालू देऊ. अजून जर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटीज वगैरे आली, मग तसं जॉब करून आपण पूर्ण बिझनेसलाच द्यायचं बा असं.
मग त्यामुळे अजून पण सगळ्या काही गोष्टी चालू आहे. म्हणजे फॅमिलीला सांभाळणं म्हणा किंवा घरच्या थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणा आणि बिझनेसचे पण अप्स अँड डाऊन चालूच असतात. मग त्यामुळे त्या पण गोष्टी कन्सिडर होऊन जातात. कधी-कधी जर समजून घ्या बिझनेस लॅग झाला. आता जर बघायला गेलो ना, हा 1 वर्ष असा पाऊस होता असं म्हणू शकतो आपण आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण स्लॅक होतं. तर जे मी शॉप बंद नाही ठेवलं. किती पाऊस राहो, शॉप ओपनच होता. हं. म्हणजे काही धंदा हो ना हो, शॉप ओपनच राहील. पण जे रेंट निघाले ना सर, ते मी जॉबच्या ह्याच्यातूनच दिलेले. म्हणजे इन्व्हेंटरी बरं. किंवा जे काही तर मग जॉबनी तिथून कव्हर करून टाकले त्या गोष्टीला. कारण की एंड ऑफ द मोमेंट मला कोणाला तरी पैसे देणंच आहे. म्हणजे नाही तर ती टांगती तलवार राहतेच आपल्यावर लेन-देन आहे किंवा काय. म्हणून मग मी पण शॉप वगैरे कधी घेतलं नाही. कॅफेमध्ये असं एक्सपिरियन्स करून झाल्या होत्या. ₹20,000-25,000 रेंट देणं झालं किंवा कुकला ठेवणं. तर मग तिथे त्या गोष्टी वाचून गेल्या. रेंट पण काही जास्त नाही, पण जेव्हा स्लॅक होतं ना, तेव्हा ते जॉबमधून कव्हर होऊन गेलं माझं. म्हणजे मग मी जॉब पण करते आणि होतंय सर मॅनेज. जॉब पण होतोय, बिझनेस पण होतोय. होतंय तोपर्यंत करेल मी अजून. पण एक वेळेस जर मला वाटते, की नको आता बिझनेस स्टेबल आहे आणि मग जॉब सोडून मग बिझनेसवरच कॉन्सन्ट्रेट करेल. तर काय वाटतं, की कोणता पॉइंट असेल ज्यावेळेस की जॉब सोडायची? 6-7 महिन्यांमध्ये 6-7 महिन्यांमध्ये जॉब सोडून देईल. कारण की असं झालं ना सर, जेव्हा मी सेंट मेडोजला होतो ना, एक त्याच एरियातले लोकं मला ओळखत होते. पण ज्याच्यानंतर मी इकडे आलो आणि नंतर सर्व रील्स वगैरे व्हायरल झाल्या ना, तर मग त्याच्यानंतर अजून एक स्वतःची ओळख निर्माण झाली, की बाबा MBA बर्गरवाला म्हणून पण आहे. तिथे झाल्यानंतर मग गर्दी व्हायला लागली. तर तेव्हा तेच कस्टमर मला हँडल होत नाही. कधी-कधी मला पण त्यांना वेट करायला लावावं लागतं, की बाबा थांबा तुम्ही अर्धा तास मी तुम्हाला बनवून देतो. पण मग कस्टमरला मी या प्रॉमिसवर म्हणजे थांबवून ठेवतो, की मी थोडासा वेळ घेईल, पण तुम्हाला मी चांगलं बनवून देईल. म्हणजे असं नाही वेळ घेतला आणि तुमचा टाईम वगैरे घेऊन काही पण बनवून दिलं. कारण की मी त्यांना पण सांगतो, की बाबा माझ्यासाठी ना 2च गोष्टी इम्पोर्टंट आहे तुमचा पैसा आणि टाईम. कोणीतरी मजुरी करून पैसा आणतंय, कोणीतरी जॉब म्हणून म्हणा, बिझनेस म्हणून म्हणा, माझ्याकडे जर ते आणताय ते पैसे, एक खर्च करताय, तर माझं कर्तव्य बनतं, की मी त्यांचा तो चांगलं एक स्पेंड केलं पाहिजे. म्हणजे कोणी कुठून येतंय, कोणी कुठून येतंय आणि कोणी जर मला 5 ते 10 मिनिटं पण देतंय माझ्यासाठी, म्हणजे थांबतंय तिथे, हं. ती दुसरी गोष्ट आहे सर ते पैसे देताय, पण टाईम अशी गोष्ट आहे ती परत येणार नाहीये. नाही का? तर ते मला टाईम देताय. तर माझ्यासाठी मी त्यांना पहिले सांगतो, की तुमचा टाईम खूप इम्पोर्टंट आहे मला. म्हणून मला थोडे 5-10 मिनिटं द्या. जर गर्दी असेल तर. जर गर्दी नसेल तर मी लगेच देतो. लगेच. पण मग जर गर्दी असेल तर थोडं थांबतात पण ते. पण जेव्हा ते फीडबॅक देतात, की "नाही दादा, आम्ही थांबलो पण तू चांगलं बनवून दिलं आम्हाला." मग असं वाटतं, की नाही आपण यांचं मन जिंकलेलं आहे आता. म्हणून मग ते थांबून पण जातात. मग तेच अटॅच पण होतात आपल्या बर्गरला किंवा म्हणा ब्रँडला आणि तेच 10 जणांना पण सांगतात, की मोठं पब्लिसिटीसुद्धा, की हे तिथे ट्राय करा किंवा तो खूप चांगला आहे वगैरे बोलण्यावरनं म्हणा, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. तर मग तिथून त्या सगळ्या अटॅचहून मग परत शॉपवर लोकं येतात. आता मगाशी तुम्ही काय म्हटले, की प्रॉडक्ट तुम्ही सध्या फोकस आहे प्रॉडक्टवर. फ्रँचायसीवर नाही, पण जर कोणी आलं फ्रँचायसी करता तर आहे तयारी? सर तयारी तर आहे. पण मी त्यांना पण हे सांगेल, की तुम्ही डायरेक्ट टीमवर्कमधून येऊन टीमवर्क करा. कसं काय करायचंय, काय नाही. तुम्ही पण मला सजेशन द्या, मी काय करू शकतो, काय नाही. नेमकं बघायला जर गेलो ना सर, कोणी असं टीममध्ये तर आहे नाही, की जेणेकरून मी सांगू शकेल कोणाला तरी. जर कुठून तरी अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली, तर मलाच तिथे पळावं लागणार आहे. तर स्टार्टिंगपासून मीच त्यांना एक नॉट फ्रँचायझीज म्हणता येईल, एक MBA बर्गरवाल्याच्या फॅमिलीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. म्हणजे वरती जाऊ तर सगळे सोबतच जाऊ. कारण की स्टार्टिंगपासून असंच राहिलं सर, की जेव्हा असं रील वगैरे व्हायरल झाल्या होत्या ना फूड ब्लॉगरच्या थ्रू वगैरे. फ्रँचायझीसच्या ऑफर आल्या सर, असं नाही आल्या. आल्यात. पण मी जर त्यात देऊन चुकलो असतो, तर तिथे काही माझं व्हिजनच नव्हतं ना नेमकं मला करायचं काय? म्हणजे जसं मी तुम्हाला पहिले पण बोललो, की बाबा माझ्याकडे का बरं यायला पाहिजे? याचं ॲन्सरच नव्हतं ना माझ्याकडे. तर मग मी बाकीच्यांना पण का बरं माझ्याच्यात गुंतवून घेऊ? बरोबर. कारण की एंड ऑफ द मोमेंट त्यांचा पैसा आणि टाईम दोन्ही जातोय ना. तर मग मला जोपर्यंत त्या गोष्टीचा ॲन्सर भेटत नव्हता, तोपर्यंत नाही. तोपर्यंत म्हणजे पॉसिबलच नव्हतं फ्रँचायझी मॉडेलमध्ये उतरणं. आता आहे तयारी? आता तयारी तर आहे, पण मग अजून थोडंसं हो, बिल्ड काही करून देतो दिवस. हं, थोडं. हं, हं. म्हणजे अजून लोकांचा एक थोडंसं विश्वास बसला ना माझ्यावर, मग फ्रँचायझीस देऊ शकतो. मग मी फक्त बिझनेस एक्सपांड करायला लागेल. म्हणजे असं नाही बिझनेस एक्सपांड करायला लागले म्हणजे मी कुठल्या शॉपवर नसेल. मी कुठल्या ना कुठल्या शॉपवरच काम वगैरे करत राहणार आहे. तर मग ते क्वेशन कधी न संपणारे डायरेक्ट म्हणजे कधीतरी कस्टमर ना वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे येणार आहे. तर त्यांचे क्वेशन कधी संपणार नाही, डिमांड पण कधी संपणार नाही. म्हणून मग मला फ्लोअरवरच काम करत राहावं लागणार आहे. तर पण अजून तयारी तर आहे. पण अजून जर थोडा स्वतःला तयार करण्यासाठी अजून थोडासा टाईम जर दिला, तर ती गोष्ट 100% उद्या चालून काहीतरी चांगलाच रिझल्ट देणार आहे. तर म्हणून थोडासा अजून टाईम घेतो मी.
बाकी काही. तर आता काही जण नोकरीमध्ये करतात तर त्यांना बिझनेस करायचा त्यांच्याकरता काय सांगाल की नोकरी सोडून करावं का बरोबर करावं का काय करावं का तुम्ही आता नोकरी सोडून करताय बरोबर. आता सर मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो. खूप जास्त मोठं करणं इम्पॉर्टंट नाही सर. कारण की बिझनेसमध्ये असं आहे ना, जेवढं कराल तेवढं कमीच आहे. काहीही करा, म्हणजे काहीही करा, काही विका, जेवढं आपण विकू तेवढं कमीच आहे. तर मला तरी असं वाटतं ॲटलीस्ट एक सुरुवात तर करू. छोटी काय ना, एक साइड बाय साइड सुरुवात करू. जेव्हा आपल्याला वाटतंय की नाही आता बिझनेस आपल्याला इन्कम देते आपल्या जॉबसारखं, मग जॉब सोडून द्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. पण मग ॲटलीस्ट आता आता मी माझ्या इथे मला थोडंफार रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण माझ्या एजमधले असे बरेचसे मुलं आहेत ज्यांच्याकडे अजून रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. त्यांच्याकडे वेळ आहे. तर त्यांनी त्या बिझनेसमध्ये आलं पण त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. म्हणजे त्यांना पण जर समजून घ्या फेल जरी झालो तर काहीतरी शिकायलाच भेटणार आहे. एक्सपिरियन्स तर कधी वाया जाणार नाही. आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांनी थोडीशी प्लॅनिंग अशी प्रॉपर केले ना हळू किंवा एक छोटं-छोटंसं, तर मला नाही वाटत फेल होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर किंवा जर वाटलं तरी त्यांना फेल होतं, तर ती गोष्ट दिसून येईल आपल्याला. त्याच्यात जेव्हा आपल्याला दिसून येईल त्याच्यात वर्कआउट करून घ्यायचं. काय वर्क होतं किंवा काय नाही. परत ती चेंज करून परत इंट्रोड्यूस करायचं. तर मग मला तरी वाटतं की जर जो वेळ आहे ना, तर जेव्हा आपल्याला वाटतंय की बाबा हा बिझनेस करायला पाहिजे, तर त्याच्यावर एक्झिक्यूटला जास्त वेळ नाही द्यायचा. डायरेक्ट टाकून द्यायचं. लवकर सुरू लवकरात करा लवकर. आज जर मनात आलं, तुम्ही उद्यापासून काहीतरी त्याचं करून द्या. म्हणजे चाल ॲटलीस्ट करा चालू करा. हां, चालू करा, पण करा. छोटं का होईना. मग जेव्हा आता जर कोणाला वाटलं, की बाबा मला कॅफे टाकायचं किंवा काही, आज बरेचसे क्लाउड किचन आहे, ज्यांना सपोर्टला बरेचसे डिलिव्हरी पार्टनर आहे, जे देऊ शकतात कस्टमरपर्यंत तुम्ही जरूर सुरुवात करू शकता. घरून सुरुवात करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. पण सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटलं, की बाबा नाही आता मला ग्राउंड फ्लोअरला उतरायला पाहिजे, तेव्हा आपण साइड बाय साइड कुणाला तरी हाताशी घेऊन एक साइड बाय साइड करायला पाहिजे चालू. असा पण जॉब जर आपला 6-7 वाजता सुटतोय, जास्तीत जास्त जॉब राहतो 8 घंटे किंवा 12 घंटे. कारण जरी आपण एक प्रोफेशनलमध्ये कॉर्पोरेटमध्ये जरी बोललो तर 8 घंटे भरपूर राहतात. 5-6 वाजेपर्यंत आपण फ्री होऊन जातो. 6 नंतर आपण चालू करू शकतोय. असं पण रश तेव्हाच निघतो घराच्या बाहेर. दुपारी कोणी निघत नाही. ऑफिसमध्ये, कॉलेज, शाळा जे काय असेल ते तिथे गुंतलेले असतात. तर जो मेन ऑडियन्स आहे तो तुम्ही तिथेच करा. आणि बरेचसे आता जसं कॉलेज रोडला ना सर खूप सारे कॅफे तर म्हणजे एवढे जास्त कॅफे आहे, जर आपण कुठल्यातरी मोठ्या बिल्डिंगवर उभं राहिलो आणि बॉल फेकला आणि तो कॅफेमध्येच पडेल. एवढे सारे कॅफे आहे आणि जेव्हा माझं कॅफेतून माझ्यापर्यंत पण चूक तीच झाली, की मीच स्वतः कॉम्पिटिशनमध्ये गेलो आणि कॅफे ओपन करून टाकलं. ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये. तर खूप मोठी उडी तर मी टाकून दिलेली होती ऑलरेडी. तर तेव्हा माझं चुकलं जर मी जर अजून थोडासा जर स्टडी केला असता ना, क्लाउड किचनच्या टाईपमध्ये मी काहीतरी स्टार्टिंगला चालू करू शकलो असतो. पण माझं तेच होतं नाही, नाही जॉब सोडून द्यायचा आणि डायरेक्ट बिझनेस करायचा. तर ते चुकलं माझं. पण त्यामुळे शिकतं ना हां, अनुभव देऊ शकतो. अनुभव घेतला त्याच्यातून खूप सारा. पण नंतर जेव्हा मी सेकंड जे ओपन केलं बिझनेस, तर मग ती स्मॉलपासून केलं. म्हणजे जॉब पण केला आणि बिझनेस पण करतोय. संध्याकाळी का होईना, ॲटलीस्ट 3 तास का होईना मी माझ्या बिझनेससाठी देतोय. बरोबर ना? तर मग ते आज तेवढा टाईम देतोय. उद्या जर मी फुल टाईम दिलं तर 100% काही ना काही चांगलं भेटणार आहे मला. तर तो वेळ जो देतो तो वाया जाणार नाही. तर मला तरी असं वाटतं, की जॉब करत असेल, कॉलेज करत असेल, साइड बाय साइड बिझनेस जर करतोय, त्यांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रामध्ये, तर कधी ना कधी तर आपण सक्सेस होणारच आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इमिजिएट तर नाही होऊ, पण होणार तर आहे एवढं 100%. फूड इंडस्ट्रीमध्ये कसं आता की पहिले सकाळी येईल नाही की दिवसभर चालू ठेवायचं बरोबर. पर्टिक्युलर टाइम जरी असाल तुम्ही तरी तुमचं स्वतः होऊ शकतं बरोबर, बरोबर. बरोबर तर बरेचसे असे आहेत, की जे ना फक्त संध्याकाळीच ओपन होतात. हां बरेचसे फूड कार्ट आहे. 100% आणि तुम्हाला माहिती आहे का, आत्ता जो ऑडियन्स आहे, जे कस्टमर्स आहे, ते ना हाय क्लास जाण्याच्या ऐवजी ना, एक स्ट्रीट फूडवरच कॉन्सन्ट्रेट करत आहे. कारण की त्यांना माहिती आहे स्ट्रीट फूडवर ना, एक चांगलं आणि कमी प्राइसिंगमध्ये लवकर भेटणार आहे. बरोबर आहे तसं टाईम मॅटर आहे. टाइम तर लवकर त्यांना भेटणार आहे त्या गोष्टी. पण मग कधीतरी जर गर्दी झाली, वेळ तर होऊ शकतो. जसं आमच्याकडे होतं, की ते कधीतरी होतं वेटिंगला होतं राहतो. होतं तो वेळ जाणार आहे, पण त्यांना माहिती की मला कमी प्राइसिंगमध्ये चांगलं खायला भेटणार आहे. कारण की आजकाल जर बरेचसे ब्रँड झाले ना सर, जसं एक जर आपण नाव घेतलं तर बरेचसे ब्रँड आहे, की जिथे आज डुप्लिकेट पनीर वगैरे असं विविध गोष्टी खूप भेटतात. तर कस्टमर ओळखणार कसं आहे? ओळखायला काही बाजूच नाही ना, अक्षर नाही ओळखू शकत. आज जर मी जरी सेल केलं तर कस्टमर नाही ओळखू शकणार. पण माझं कर्तव्य आहे की मी त्या गोष्टीपासून त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं पाहिजे. जसं आज आपण कुठलातरी मोबाईल पर्चेस करतो ना, पूर्ण फीचर्स बघतो याचे. रॅम किती आहे, स्टोरेज किती आहे, कॅमेरा कसा आहे, बॅटरी बॅकअप कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर ना? तसंच जर आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी खाण्याच्या बाजू जर घेतोय, तर त्याचे पण फीचर्स तुम्ही बघून घ्या. बरोबर बरोबर आहे ना? कारण की ते जाणार आहे पोटात आहे आपल्या आणि त्याच्यापासून आपली हेल्थ मेंटेन राहणार आहे. तर
मला कस्टमरला तर माहिती नाही, पण माझं कर्तव्य आहे की मी त्यांना सगळं सांगून देऊ, की बाबा याचे फायदे काय आहे, तोटे काय आहे, नफे काय आहे, हे सगळं त्यांना सांगून देणं, की मी यूज काय-काय केलं याच्यात. त्यांना माहिती पडलं पाहिजे. कारण की ते मला पैसे देत आहे आणि ते पैसे देऊन ते त्यांचं जर ते खाणार आहेत, तर माझं तिथं कर्तव्य बनतं, की मी त्यांना त्या गोष्टीचं इंट्रोड्यूस करून देऊ. तर बस ते एक चालू आहे. तर एक वेळेस प्रत्येक यांना माहिती पडून जाईल ना, तर मग एक आपण फ्रँचायझीमध्ये डील पण करू शकतो. तुम्ही पेटंट घेतलेली बरोबर. तुम्ही ते पेटंट सुद्धा तिथे शो करू शकता का केलेले कार्डवर? आपण शो करू शकतो कार्डवर. कारण अजून ऑथेंटिसिटी वाढेल, की बरोबर. यांच्याकडे खरंच प्रॉपर पेटंट आहे. यांच्याकडे जे कॉन्फिडन्सनी बनवलेली सगळी. बरोबर. आपण पेटेंट करू शकतो शॉपवर असं काही प्रॉब्लेम नाही. मी का बरं नाही केले सर माहिती आहे का? कारण की माझं एक असं तुम्ही जर बघितलं ना, एक वुडन कार्ट आहे. तर त्याच्यावर मी काय करू? मेनू कार्ड अजून लावा काय अडचण नाही. हां, मेनू कार्ड वगैरे लावलेले. तर मग लावले नाही. पण मग लावू शकतो काही प्रॉब्लेम नाही. कारण हे एक ऑप्शन कदाचित होऊ शकतो, की बरोबर, बरोबर. नाही काही प्रॉब्लेम नाही. अजून लावलेलं तर नाही पण मग एक मी मार्केट आहे थोडक्यात, की बरोबर, बरोबर. समजा आता थोडक्यात तुमच्याकडे जागा नाही ना, तर एक कॅनव्हास बोर्ड सारखं भेटतं. तर मग कॅनव्हास बोर्ड घ्या. जे काही 2-3 पेटंट आहेत, ते डायरेक्ट डिस्प्ले करून समोर ठेवून द्या. कदाचित ते बघून रोडने थांबतील तुमचं एक ते बरोबर. म्हणतो ना, की एक रश थांबेल तुमच्याकडे ते बघूच स्वतः कदाचित. नाही, नाही. 100% करू शकतो. थँक सो मच मंदार, तू इथं आलास. आम्हाला थँक यू सर. माहिती दिलीस आणि भेटू आपण नाशिकला आणि लोकेशन सांग ना, की कुठे आहे तुझं कार्ड वगैरे बाकी कोणाला जर माहीत असेल. माझं आकाशवाणी टॉवरजवळ ठक्कर एम्सपेडच्या समोर बरं, गंगापूर रोड. गंगापूर रोड. हां. ओके. सो मच आणि आमचं थोडीशी आठवण आहे तुझ्याकरता. म्हणजे तुझ्या कार्टवर आठवण राहिली पाहिजे आमची. येस. येस. थँक यू सर. सो मच. भेटू लवकरच जेव्हा 1,000,000 किंवा तेच तरी गेला पाहिजे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल नसेल, तर मला तुम्ही खालच्या नंबर WhatsApp नक्की कॉल करू शकता किंवा ईमेल भेटू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो मला तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला. सो भेटूया एक नवीन एपिसोड एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव गुड अँड बाय बाय.